नमस्कार. मी अमोल सावरकर, बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचा अध्यक्ष. आज जागतिक महिला दिन आणि या दिवशी बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड तर्फे एक खास कर्तृत्व असणाऱ्या हॅलो. स्त्रियांचा गौरव करण्याच्या दृष्टीने एक कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यातला हा एक भाग. आज महिलांनी खूप क्षेत्रांमध्ये प्रगती केली आणि बऱ्याच क्षेत्रांमध्ये जिथे आधी पुरुषांची मक्तेदारी असायची, त्या ठिकाणीही त्यांनी आपला एक ठसा उमटवलेला आहे. महाराष्ट्रातील साताऱ्यासारख्या मध्यम आकाराच्या शहरात लहानाच्या मोठ्या झालेल्या आणि स्वतःच्या कष्टाने व्यवसाय उभा केलेल्या एका महिला व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला कुतूहल असतं. तर तो विषय घेऊन आज आपण अ, अशा एका महिलेची मुलाखत घेत आहोत, की जिने सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रांमध्ये स्वतःचं एक नाव एस्टॅब्लिश केलंय. सौंदर्य प्रसाधने म्हणले की आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी आली. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणा किंवा वेगवेगळ्या दर्जाची अशी एक प्रॉडक्ट्स तयार असतात त्यांची. पण त्यांच्याच वर्चस्वात आव्हान स्वीकारून आपण स्वतःहून इथल्या म्हणजे भारतातल्या प्राकृतिक किंवा नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले सौंदर्य प्रसाधनांचा नवीन व्यवसाय त्याच्यामध्ये आणून त्याच्यामध्ये एक ठसा उमटवणाऱ्या मराठी व्यावसायिकेची आज आपण एक ओळख करून घेणार आहोत. तर स्वागत करूया सौ कामाक्षी जवळकर बर्वे यांचं. नमस्कार. नमस्कार. अ, सौ कामाक्षी जवळकर बर्वे म्हणजे पूर्वाश्रमीच्या जवळकर या साताऱ्यासारख्या शहरातून आलेल्या आहेत. त्यांचं लहानपण तिथे गेलं. आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात, की त्यांचं लहानपण शिक्षण कसं झालं? त्याच्यामध्ये छंद, कला इत्यादींमध्ये त्यांची आवड कशी होती? आणि पुढे त्याचा प्रवास कसा सुरू झाला? त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. तर तुम्ही सांगू शकाल तुमचं लहानपणाचं कसं गेलं? लहानपण कसं गेलं? अ, आधी आजची आपली मुलाखत ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना माझा मनःपूर्वक नमस्कार, की एका छोट्या मध्यम आकाराच्या गावातून आलेल्या अ, स्त्रीची कहाणी ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण येऊन आज इथे जॉइन झालेला आहात. माझं शिक्षण जे आहे हे 1ली ते 4थी नवीन मराठी शाळा ही प्रॉपर मराठी माध्यमातून शिकलेली आहे. 1ली ते 4थी नवीन मराठी डेक्कन एज्युकेशनची शाळा. त्याच्यानंतर 5वी ते 10वी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतून माझं शिक्षण पूर्ण झालं. शाळेतही मी काही खूप टॉपर वगैरे अजिबातच नव्हते. ॲव्हरेज मध्यम याच्यातले विद्यार्थी जसे असतात तशीच होते सगळ्यांच्यासारखी. रादर कायमच हुशार विद्यार्थ्यांच्याकडे असं बघितलं जायचं, की अरे बापरे! केवढे हुशार आहेत हे लोकं आणि खूप काहीतरी छान करणार आहेत. कारण तेव्हाचा एक ट्रेंड असा होता, की चांगलं शिका म्हणजे तुम्हाला कुठेतरी टॉपला जाता येणार आहे. मध्यमचे जे विद्यार्थी असायचे त्यांचं होईल राम भरोसे असा एक हे पाहायला मिळायचं कायम. पण पहिल्यापासूनच माझ्या घरामध्ये वडील हे व्यावसायिक होते आणि आई बँकेमध्ये जॉबला होती. त्यामुळे स्वतंत्रपणे विचार करायला दोन्ही पालकांच्याकडनं आम्हाला शिकवलं गेलं. ती त्यावेळची गरजही होती मनाला आणि वडील व्यावसायिक असल्यामुळे खरं तर लहानपणापासून कम्युनिकेशन स्किल्स जी आहेत, ही बहुधा आमची लँडलाईनचे फोन असायचे. वडिलांचे व्यवसायाच्या निमित्ताने फोन जे यायचे ते घरी यायचे किंवा फोन घेतला जायचा, बाबा आहेत का? नाही आहेत का? जर घरी नसतील तर अ, जे काही समोरच्या माणसाचा निरोप असेल तो व्यवस्थित लिहून घेणं म्हणा आणि मग बाबा आल्यानंतर त्यांना तो कन्वे करणं. याच्यातून कुठेतरी अ, आपल्याला नेमकं करायचंय काय शिक्षणानंतर किंवा काय, हे कुठेतरी बहुधा फिक्स होत गेलं होतं, की नोकरी वगैरे आपल्याला काही करायची नाहीये, आपल्याला बिझनेसच करायचा आहे. आणि शिक्षण माझं 10वी पर्यंत जे झालं हे नॉर्मल मराठी शाळेतून झालं. त्याच्यानंतर मी बी-ए विथ सायकॉलॉजी केलं. माझा स्पेशल सब्जेक्ट सायकॉलॉजी होता आणि खूप वर्षांच्या गॅपनंतर खरं तर मी एम-बी-ए मार्केटिंग पूर्ण केलं. म्हणजे 2016 मध्ये एवढ्या साधारणपणे 22-23 वर्षाच्या गॅपनंतर मी एम-बी-ए पूर्ण केलं माझं. कला आणि छंद जर म्हणाल तर मला वाचनाची प्रचंड आवड आहे पहिल्यापासूनच आणि मुख्यतः माझं
दुसरं शिक्षण जे आहे ते मी फॅशन डिझायनिंग केलेलं असल्यामुळे रंग, नंतर कॉम्बिनेशन्स याच्या कदाचित अंगभूतच ते माझ्याकडे आलेलं होतं. म्हणून कदाचित फॅशन इंडस्ट्री आणि याच्याशी माझा पहिल्यापासूनच उत्तम संपर्क राहिला आणि फॅशन डिझायनिंग ह्या फील्डमध्ये वावरल्यानंतरच कुठेतरी कलर्स, कॉस्मेटिक्स आणि ह्या सगळ्याचा संपर्क हा कायम येतच होता. हम्म. हम्म. आपण काही व्यवसाय म्हणून याच्याकडे बघू असं कधीच वाटलेलं नव्हतं. पण व्यवसाय हा घरातनच सुरुवात झालेली होती. म्हणजे तुम्हाला लहानपणापासून त्याचे काहीतरी अनुभव म्हणा असं काही आले असतील तर? अ, नोकरी करायची नाही हे जेव्हा ठरवलं होतं असं जेव्हा मी म्हणते, तेव्हा कदाचित मला लहानपणापासून जे मी म्हणेन व्यवसायाचं बाळकडू मला मिळालेलं होतं. पूर्वी शाळांच्या सुट्ट्या ज्या असायच्या त्या एप्रिल आणि मे अशा पूर्ण 2 महिन्यांच्या सुट्ट्या असायच्या. आणि मी ज्या भागामध्ये वाढले हा साताऱ्याचा अगदी गाव म्हणून जो भाग होता, जुना भाग, शुक्रार पेठ या पेठेमध्ये माझं बालपण गेलेलं आहे. भरपूर मुलं खेळायला आजूबाजूला असायची. पण तरी पण अ, एका सुट्टीमध्ये माझ्या डोक्यात अशी कल्पना आली, की माझे वडील माझ्यासाठी वाचनाची माझी आवड बघून खूप पुस्तकं घेऊन यायचे. तेव्हा लहान मुलांची पुस्तकं म्हणजे चंपक, चांदोबा, इंद्रजाल कॉमिक्स, अमर चित्रकथा अशीच पुस्तकं असायची. आणि सातारसारख्या छोट्या गावामध्ये ती इझिली मिळायची पण नाही. तर बाबांचं कामासाठी म्हणून मुंबईला जे जाणं-येणं व्हायचं, तर ते येताना माझ्यासाठी नेहमी ही पुस्तकं सगळी घेऊन यायचे. आणि अशी जवळपास बॅग भरून, मोठी बॅग भरून पुस्तकं माझ्याकडे होती. तर एका सुट्टीत मी बाबांना विचारलं, बाबा म्हणलं, "आम्ही अ, दिवसभर खेळत असतो बाहेर, तर सगळ्या आजूबाजूच्या घरातल्या काकू असतात, त्या म्हणतात, 'अरे दुपारी उन्हात खेळू नका, थोडे घरात बसा.' मग बसून काय खेळ व्हायचे, तर सापशिडी, पत्ते किंवा बुद्धिबळ अशा खेळांच्या बरोबर मी जेव्हा पुस्तक वाचत बसायची, तेव्हा आजूबाजूची बाकीची मुलं मला विचारायची, "तुझं पुस्तक छान आहे, मला देशील का वाचायला?" तर मला स्वतःला ना पुस्तक वाचताना त्याचं पान असं दुमडलेलं अजिबात आवडायचं नाही. तर तेव्हाही पुस्तक वाचायला कोणाला द्यायचं असलं, तर बुकमार्क ही कॉन्सेप्ट मला वाटतं खूप नंतर आली. पण तेव्हाही ग्रीटिंग कार्ड किंवा लग्नाच्या पत्रिका ज्या यायच्या ना, तर त्याच्या अशा लांबड्या-लांबड्या स्ट्रिप्स कापून ठेवून त्या पुस्तकांच्या मध्ये बुकमार्क सारख्या वापरता येऊ शकतात, हे माझ्या आईनी मला शिकवलेलं होतं. तर ते मी बनवलेले असायचे. तर मग कोणालाही पुस्तक वाचायला देताना बरोबर एक तो बुकमार्क द्यायचा आणि मग ते पुस्तक त्यांच्या हातात द्यायचं आणि हे सांगून द्यायचं, "पानं मोडू नकोस हं, हे ठेव मध्ये." तर हे करता-करता एका सुट्टीतली माझी कल्पना अशी होती, की जी मी माझ्या वडिलांना बोलून दाखवली. "बाबा," म्हणलं, "माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत, तर मी एप्रिल-मे महिन्यामध्ये ह्याची लायब्ररी चालवू का हो?" कारण मोठे लोकं लायब्ररीत जातात आणि वाचायसाठी पुस्तकं घेऊन येतात. हा सर्रास सीन तेव्हा आजूबाजूला असायचा. बा म्हणले, "छान आहे कल्पना." एखाद्या पालकाने उडवून लावली असती, पण बहुधा माझ्या वडिलांना लक्षात आलं होतं, की हिला व्यवसायामध्येच बहुतेक बिझनेस लॉजिक आवड आहे आहे. ऑलरेडी. हां, तर ठीक आहे, हरकत नाहीये. हे कदाचित डेव्हलप करता येऊ शकेल असं त्यांच्या डोक्यात आलं असावं बहुधा. मला वाटले, "काय करणार आहेस? कसं-कसं प्लॅन काय आहे तुझा सांग?" मग म्हटलं, "काही नाही. आई जशी वही लिहिते ना, तशी एक वही लिहू शकते मी. कोणाला पुस्तक दिलंय, किती वाजता दिलंय, केव्हा परत आणून देणार आहेत." आणि मग बाबा म्हणाले, "पुस्तकं तू नुसतीच देणार आहेस का? का भाडं वगैरे घेणार आहेस?" कारण तेव्हा ना भाड्याने सायकली आणणे वगैरे हा सगळा प्रयोग आमच्या वयाची मुलं करतच होती. सो माहीत होतं, की वस्तू विकत नाही घेता आली, तर ती भाड्याने काही वेळासाठी आणता येते. म्हणजे नवीन सायकल शिकणारे तर बहुधा सगळ्या सायकली भाड्याने आणायचे, त्या 50 वेळा पाडायचे आणि मग स्वतःची नवीन सायकल विकत घ्यायची. हे तर होतंच तेव्हा जनरल. मग हे बघितलेलं असल्यामुळे तो एक विचार डोक्यात आला. आणि आई बँकमध्ये असल्यामुळे लेजर लिहिणं हे जे असतं, तर ती घरी हिशोबाची वही आम्हाला लिहायला लावायची. त्यामुळे माहीत होतं, की तारीख, वार, नाव लिहायचं, एवढे पैसे खर्च झाले हे लिहायचं, असे रकाने कसे केले जातात वगैरे. मग ती प्रॉपर वही आखली, संध्याकाळी आईला दाखवलं आणि सुट्टीतल्या माझ्या त्या लायब्ररी चालवणे या व्यवसायाची बहुतेक सुरुवात झाली. 2 महिने अतिशय सिन्सिअरली मी ती लायब्ररी चालवली
आणि जेव्हा शाळा सुरू होणार होत्या, लायब्ररी बंद केली, तेव्हा असं लक्षात आलं की माझ्याकडे ₹85 या भाड्याच्या पुस्तकांमधनं जमलेले आहेत. बाबांना विचारलं, "बाबा काय करायचं ह्याचं?" तर बाबा म्हणाले, "काय नाही, बँकेत खातं काढायचं आणि त्याच्यामध्ये हे पैसे जमा करायचे. म्हणजे पुढच्या वर्षी जर तुला पुन्हा काही व्यवसाय करायचा असेल, तर तुझ्याकडे स्वतःचं भांडवल असेल." मला वाटतं खूप कमी पालक असे होते, की जे एखाद्या व्यवसायाचं भांडवल कसं उभं केलं जातं किंवा काय, ह्या गोष्टी आपल्या मुलांशी बोलत असतील. आणि मी त्या बाबतीत मला वाटतं सुदैवी आहे. माझ्या DNA मध्येच कदाचित वडिलांकडून अ, हा व्यवसायाचा अ, एक आपण किडा म्हणू हा. आलेला होता. आणि शिस्त जी काही आहे, ही सगळी आईकडनं आलेली होती बहुतेक. म्हणजे हे एक कॉम्बिनेशन होतं, की ऑर्गनाइज्ड कसं राहायचं आणि त्यातनं प्रॉफिट कसा मिळवायचा आणि त्याची रिइन्व्हेस्टमेंट कशी करायची, हे सगळं एकाच समर हॉलिडेमध्ये शिकल्यासारखं झालं ते. म्हणजे काही गोष्टी असतात ना, ज्या हाताला धरून कदाचित नाहीच शिकवता येत. त्यातलाच हा प्रकार असावा, की रोज संध्याकाळी मी बाबांना सांगायची, "बाबा, आज मी एवढी पुस्तकं दिली बरं का आणि त्याचे हे एवढे-एवढे माझे भाड्याचे पैसे येणार आहेत. ते पुस्तक परत घेताना ते एवढे आले आहेत का? त्याचा हिशोब कसा लिहायचा? काय नाही?" हे आई शिकवायची. आणि मग बाबा सांगायचे, की "ओके, हे एवढे-एवढे तुझे जमलेत का? मग हे अ, एक डबा दिला होता त्यांनी मला, त्याच्यात ते ठेवायचे." मग संध्याकाळी आई घरी आली की तिला ते तिच्या कपाटामध्ये ठेवायला द्यायचे. सकाळी पुन्हा बँकेत जाताना तिच्याकडनं तो डबा मागून घ्यायचा. कारण लायब्ररी आमची दुपारच्या वेळात चालायची ना. हं. आई 11 ते 6 बँकेत असायची. सो ती सगळी संपत्ती बँकवाल्यांच्याकडे सांभाळायला देणे, हे नेहमीचं होतं. पण मला वाटतं काय सुरुवात माझी लहानपणापासून थोडी पुढे-पुढे येत मग अगदी कॉलेजमध्ये असताना दिवाळीच्यासाठी पणत्या रंगवणे, जेव्हा रंगीत पणत्या बाजारात मिळतही नव्हत्या, तेव्हा मुंबईहून छोटे-छोटे आरसे, मणी, खडे हे सगळं घेऊन यायला सांगायचं बाबांना आणि मग त्या पणत्या रंगवून मी रंगीत पणत्या पण साताऱ्यामध्ये स्टॉल्सवरती तेव्हा कॉलेजच्या दरम्यान विकलेल्या आहेत. सो हे माझ्या बाजूनी झालं. लग्न होऊन जेव्हा सासरी गेले तेव्हा बर्व्यांच्याकडे सुद्धा व्यवसायच होता. हं. शेती हा एक मोठा व्यवसाय, जो माझे सासरे बघायचे आणि नवरा माझा सेंद्रिय खतामध्ये काम करायचा. सो हां. खताची फॅक्टरी होती. सो तिथेही व्यवसायच होता. त्यामुळे माझ्या या सगळ्या बारीक-सारीक उपद्व्यापांना तेव्हा कोणी असं म्हणलं नाही, की "अरे, हे काय करतेस बाबा तू? घरी एवढं सगळं आहे तर त्याच्याकडे लक्ष दे" किंवा काय. तर नाही, माझं माझं डिझायनिंग किंवा ह्या पणत्या वगैरे मी विटामध्ये पण पहिली 1-2-3 वर्ष केलेल्या होत्या. आणि साताऱ्यासारख्या शहरातून मी लग्न होऊन अजून छोट्या गावामध्ये गेले होते. हां. विटा हे सांगली जिल्ह्यातलं अजून छोटं गाव. बरं. म्हणाल तर सधन भाग, पण गाव खूप छोटं होतं. त्यामुळे छंद, वेळ घालवणं आणि व्यवसाय या तिन्ही गोष्टींची सांगड जर एकत्र करू शकलो, तरच आपल्याला या छोट्या गावामध्ये राहताही येईल. हेही कुठेतरी छान पद्धतीने डोक्यात रजिस्टर होत गेलं होतं. आणि कुठेही व्यवसायाला मला कोणीच कधी खोडा घातला नाही, की "हे तू का करतीयेस?" असं ना सासरी विचारलं गेलं, मग माहेरी कोणी विचारलं हो, नाही. आता सगळीकडेच सगळे व्यावसायिक म्हटल्यानंतर अजून कोण ऑब्जेक्शन घेणार असं. पण तो एक मार्ग सोपा झाला, की नोकरी करण्याचं आवडही नव्हती. घरात सगळ्यांचं अजिबातच नाही. व्यवसाय होता. त्याच्यामुळे व्यवसायातच राहणं सोपं आहे त्या मानाने. असं रादर म्हणजे 2 लॉजिकली पालकांमध्ये ऑफकोर्स प्रत्येक व्यवसायाला थोडे म्हणजे कष्ट असतातच, त्याच्यामध्ये अगदी. रिस्क असते. पण मग याच्यातनं तुम्ही व्यवसायात आलात. मग हे सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसायात येण्याचं कुठनं झालं? कारण घरचा व्यवसाय खतांचा किंवा शेतीचा. अगदी. मग ह्याच्यात येण्याची कल्पना कशी सुचली? अ, खतांच्या व्यवसायामध्ये एक गोष्ट जी ऐकलेली होती, जी शेतकऱ्यांशी बोलली जायची, कुठेतरी बहुधा रजिस्टर होती, की अ, माझं माहेरी जे होतं ना, हे पूर्ण केमिकल्समध्ये म्हणजे वडील बॉयलर केमिकल्स, पेपर केमिकल्स याच्यामध्ये काम करायचे आणि इकडे म्हणजे कंप्लीट पॅराडाइम शिफ्ट होता. पूर्ण सेंद्रियकडे जाणारं घर होतं. तर मुलं आधी एकतर लहान असताना मी काम ॲज सच विशेष असं करूही शकत नव्हते. कारण लग्न झालेल्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये जी स्थित्यंतरं येतात, ती माझ्याही आलेली होती. लग्न होणं, पहिलं मूल आहे, त्याच्यानंतर 5 वर्षांनी दुसरं मूल आहे. म्हणजे एक मोठं होतं आहे, त्याचं काहीतरी मार्गाला लागतंय तोपर्यंत दुसरं मूल होतं. सो त्याची पुन्हा वाढ. या सगळ्यामध्ये
अं, माझं फॅशन डिझायनिंगशी संबंधित काम छोट्या प्रमाणावरती चालूच होतं. पण असा सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायात मी येईन वगैरे असं दूर-दूरचं कुठेही काहीही माहीत नव्हतं. एक छोटासा इन्सिडेंट सांगते तुम्हाला. मला एका कार्यक्रमासाठी बाहेर जायचं होतं. म्हणून मी तयार होण्यासाठी म्हणून बेडरूमकडे आले किचनमधून आणि माझी छोटी मुलगी अ, अशी ड्रेसिंग टेबलपर्यंत पोहोचू शकण्या इतपतच उंच होती. 2च वर्षाची होती आणि ड्रेसिंग टेबलला धरून अशी ती उभी राहिली होती आणि मागे वळून असं तिने माझ्याकडे बघितलं मी बेडरूममध्ये आत येताना आणि असं छान हसून तिने दाखवल्यानंतर तिचे दात असे सगळे निळे जांभळे असे काहीतरी मला दिसायला लागले. ते एक सेकंद आपण काळजाचा ठोका तुटतो म्हणतात ना, तसं झालं की तिला झालं काय मला कळेच ना 2 सेकंद. मग लक्षात आलं की साइडला एक लिपस्टिक उघडी पडली आहे. म्हणजे तिने बहुधा आई आपली बाहेर जाताना तयार होऊन लिपस्टिक लावते हे पाहिलं होतं. लिपस्टिक लावण्याचा तिने प्रयत्नही केला होता आणि त्या प्रयत्नामध्ये तिने ती बुलेट अशी चावून खाल्ली होती बहुतेक. सगळे आणि ते केमिकलची बुलेट ती. जांभळे निळे झालेले ते दात सगळे बघितल्यानंतर एक सेकंद मला असं झालं की बाहेर जाणं राहू द्या, हे पहिलं आधी तिच्या दातातून काढलं पाहिजे सगळं. तो इयरबड, टूथपेस्ट अशी सगळी आयुधं घेऊन मी कामाच्या बाई आम्ही दोघी जणी बसलो तिच्यासमोर. करून सगळं ते दातातलं तिच्या कण तो सगळा काढला आणि तो काढत असताना कुठेतरी मला वाटतं माझ्या आईला तो एक अ, आपण अलार्मिंग बेल म्हणतो ना, तशी की ठण, 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 ठण माझ्या डोक्यामध्ये विचारांची ती घंटा वाजायला सुरुवात झाली, की बाई हे सगळं तू वापरत राहशील, तर तुझी मुलगी हेच वापरणार आहे. तुला तिला नेमकं काय द्यायचं आहे, याचा विचार तू कर. तिचं ते सगळं साफसफाई करून झाली. तिला बाईंच्याकडे दिलं आणि दुसऱ्या मिनिटाला माझ्या ड्रेसिंग टेबलवर ज्या काही 2-4 लिपस्टिक, केमिकलची क्रीम्स जे काही होतं, ते सगळं उचलून एका पिशवीत घातलं आणि ते कचऱ्याच्या डब्यात सरळ टाकून दिलं. आता तुम्ही म्हणाल टाकून तर दिलं. व्हॉट ऑप्शन यू हॅड? नो ऑप्शन. तेव्हा तरी माझ्याकडे कुठलाच ऑप्शन त्या गोष्टीसाठी नव्हता. ही साधारणपणे 2007 सालच्या ऑगस्ट-सप्टेंबरच्या आजूबाजूची गोष्ट असेल. 2 वर्षाची होती पृथ्वी तेव्हा. आणि विचार जेव्हा करत होतो, की अ, टाकून तर सगळं दिलंय, पण मार्केटमध्ये याच्यातलं काही आहे का? तर ऑर्गॅनिकमध्ये किंवा नॅचरल गोष्टींमध्ये त्यातलं काहीच अवेलेबल नव्हतं. मग जेव्हा मी आणि नवरा ऑब्व्हियसली या इन्सिडेंट बद्दल चर्चा करत होतो, तेव्हा मी त्याला पडलं, की यावर्षी बायोफाकला जाणार असशील ना? तर सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगून ठेवते, बायोफाक हे अ, जर्मनीमध्ये होणारं खूप मोठं ऑर्गॅनिकचं प्रदर्शन असतं. जिथे वेगवेगळ्या देशांमधनं ऑर्गॅनिकमध्ये काम करणारे लोकं आपापलं प्रॉडक्ट घेऊन आलेले असतात आणि मोठे-मोठे स्टॉल्स आणि हे लागलेले असतात. मी त्याला म्हटलं, "यावर्षी फेब्रुवारीमध्ये तू बायोपार्कला जाशील तर प्लीज माझ्यासाठी ऑर्गॅनिकमध्ये लिपस्टिक्स किंवा क्रीम्स असं काही तुला मिळतंय का? प्लीज बघून येशील." तर फेब्रुवारीमध्ये साधारणपणे बायोपार्क असतं. तर हा जयदेव जेव्हा तिकडे जाणार होता, तर त्यांनी तिथे गेल्यानंतर सगळीकडे पाहिलं, की ऑर्गॅनिकमध्ये काय मिळतं आहे. तर त्याला अशी माहिती समजली, की लिपस्टिक्स मेड अप ऑफ क्लॅरिफाईड बटर या नावाने पेटंट रजिस्टर्ड आहे आणि तेही एका भारतीय स्त्रीच्याच नावावरती आहे, अनुराधा दंडवते म्हणून. महाराष्ट्रातच. महाराष्ट्रातच अ, हे रजिस्टर्ड आहे. आणि परत जेव्हा तो आला आणि त्याने मला सांगितलं, तेव्हा मी तर इतकी खुश झाले होते, की चला आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आता. म्हणजे मला लिपस्टिक लावायला मिळणार, जी मी माझ्या सगळ्या लिपस्टिक्स मी टाकून दिलेल्या होत्या. तर असं कळाल्यानंतर मग कोण आहेत बाबा, काय आहेत? असं शोधाशोध जेव्हा सुरू केली, तेव्हा असं लक्षात आलं, की आमचे साताऱ्यातले काही मित्रमंडळी आहेत. त्याच्यातल्या सारंग खिरेची अ, बायको प्रीती खिरे ही दंडवते काकूंची मुलगी. म्हटल्यानंतर आम्ही दंडवते काकूंना भेटलो, बोललो त्यांच्याशी, की हे पेटंट तुमच्याकडे रजिस्टर आहे, तर प्रॉडक्टही तुम्ही बनवता का? तर त्या म्हटल्या, "हो, मी माझे कमर्शियल राईट्स सगळे आहेत, हे माझ्या मुलीकडे आहे आणि ती बनवते ह्या लिपस्टिक्स." ती तर एवढी खुश झाली आहे. साताऱ्यातच आपल्याला हे
प्रॉडक्ट मिळू शकेल या ह्याने. आणि मग मी काकूंना म्हणलं की "अहो काकू, मला हे प्रॉडक्ट स्वतःला वापरायला खूप आवडतील. तर मी तुमच्याबरोबर काम केलेलं चालेल का?" त्या म्हणल्या, "हो, आनंदाने करू शकतेस" म्हणल्या. कुठेतरी माझ्यातल्या आईची जी क्वेस्ट होती, जो शोध होता, की मला स्वतःला ऑर्गॅनिकचा प्रॉडक्ट वापरायला मिळाला पाहिजे, म्हणजे मला माझ्या मुलीला तो देता येईल. मला तिला केमिकलचे प्रॉडक्ट द्यायचे नव्हते. हा सेम क्वेस्ट दंडवते काकूंचा होता. त्यांनी त्यांच्या मुलीसाठी म्हणून हा त्यांच्या घराच्या स्वयंपाकघरात चक्क मिक्सरवरती काही गोष्टींचं मिक्सिंग करून वगैरे असा हा प्रॉडक्ट डेव्हलप केलेला होता. आणि आय रिअली थँक हर फॉर दॅट, की माझ्यासारख्या कित्येक आयांसाठी त्यांनी ही गाईडलाईन समोर आणून ठेवलेली होती. आणि खरंच म्हणजे मी कायम काकूंना यासाठी थँक यू म्हणते, की तुम्ही आमच्यातल्या आयांची ती क्वेस्ट, सगळा शोध जो होता तो तुम्ही पूर्ण केलेला होता. हा शोध माझा नाही, ते श्रेय मी कधीच घेणार नाही. आणि हा प्रॉडक्ट जेव्हा साताऱ्यामध्येच आम्ही म्हणजे बनवायचं काम सुरू झालं सगळं, तर तर लिपस्टिक आणि रेडी तर झाल्या, पण लोकांच्या पर्यंत आपण ह्या घेऊन कशा जाणार आहोत? तर तिथे डोक्यात एकच गोष्ट होती, म्हणजे मोठ्या छोट्या-छोट्या ग्रुप्समधून मी ऑलरेडी लिपस्टिक इंट्रोड्यूस करायला सुरुवात केलेलीच होती. म्हणजे बिशीच्या मैत्रिणी असतील म्हणा किंवा साताऱ्यातल्या काही माझ्या ओळखीच्या मैत्रिणी असतील. मी लावलेली लिपस्टिक बघून त्या विचारायच्या, की "अगं कलर छान आहे. कुठल्या कंपनीचा आहे?" म्हणलं, "केमिकल नाही. ही अशी-अशी गाईच्या तुपापासून बनवलेली लिपस्टिक आहे." तर त्याचं इतकं आश्चर्य वाटायचं लोकांना, की गाईच्या तुपापासून लिपस्टिक सुद्धा बनवू शकते. आणि मग ते प्रॉडक्ट त्या माझ्याकडून घ्यायच्या, फीडबॅक द्यायच्या, की काय त्यांना वाटलं, 5-6 तास टिकली का? रंग कसा होता? पोटात गेली तर त्याचा काय होणार आहे? ह्या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं छोट्या-छोट्या स्केलवरती आम्ही ऑलरेडी सुरू केलेली होती. 2010 मध्ये 2008 ते 2010 2 वर्ष साधारणपणे अशा पद्धतीने लोकांच्या पर्यंत प्रॉडक्ट छोट्या-छोट्या ग्रुप्समध्ये माझं काम सुरू झालं होतं. पण मासमध्ये जर पोहोचायचं असेल, मोठ्या मॉबपर्यंत तुम्हाला जायचं असेल, तर एकतर तुमचा प्लॅटफॉर्म प्रॉडक्ट हा मोठा पाहिजे. तुम्हालाच प्लॅटफॉर्म मोठा पाहिजे आणि तुमचा प्रॉडक्ट हा तुम्हीच लोकांना सांगितला पाहिजे. हं. त्याच्याशिवाय तो त्यांना कळणार नाही. कारण जिथे तुम्हाला जसं तुम्ही म्हणालात, की मल्टीनॅशनल कंपन्यांच्या ॲड्सवर ॲड्स पेपरमधून, टीव्हीवरून, थिएटर्समधून सगळीकडे जेव्हा बघायला मिळत आहेत, तेव्हा तो तुमचा एवढूशा प्रॉडक्टचा जीव तुम्हाला कसा लोकांच्या पर्यंत सांगता येणार आहे? म्हणून आम्ही सकाळ ग्रुपतर्फे 2010 मध्ये एक एक्झिबिशन पुण्यामध्ये होणार होतं, जिथे स्टॉल घ्यायचा आम्ही ठरवला. आणि एक सिंगल प्रॉडक्ट लिपस्टिक ही घेऊन आम्ही त्या स्टॉलवरती उभे राहिलो होतो. मला वाटतं एकमेव आमचा स्टॉल होता, की फक्त एक प्रॉडक्ट त्या स्टॉलवरती विकत मिळत होतं. बाकीचे सगळे स्टॉल्स हे वस्तूंनी असे भरभरून वाहत होते अक्षरशः. आणि वी हॅड ओन्ली वन प्रॉडक्ट व्हिच वॉज लिपस्टिक. शेड्स अर्थात आमच्याकडे तेव्हाही भरपूर होत्या. जवळपास 20 शेड्समध्ये आम्ही काम करत होतो. पण प्रॉडक्ट एकच होता. आणि अजून एका गोष्टीसाठी मी दंडोसे काकूंना धन्यवाद म्हणेन. या प्रॉडक्ट बरोबर अ, माझी ओळख करून देण्याचा किंवा माझी ओळख ह्या प्रॉडक्ट बरोबर होण्याचा काकूंचा प्रयत्न जो होता. कारण याआधी तुपाच्या लिपस्टिकवाल्या दंडवते अशी काकूंची ओळख होती. ती ओळख माझ्याकडे शिफ्ट होण्यासाठी म्हणून काकू 10 दिवस त्यांच्या वेळात वेळ काढून स्टॉलवरती येऊन उभं राहायच्या आणि सांगायच्या लोकांना, "आता ही मुलगी सगळं पुढचं काम बघणार आहे बरं का." अशी माझी ओळख ह्या हं. प्रॉडक्ट बरोबर होत गेली. हे 2010 मध्ये पहिल्यांदा सुरू झालं. तेव्हा आमच्या ब्रँडचं नाव होतं की यंग म्हणून होतं. नंतर आम्ही ते बर्वा या नावावरती आम्ही शिफ्ट केलं. हां, म्हणजे ते परवा मला वाटलं तर तुम्ही अ, ते पण त्याच्यामध्ये एक तुम्हाला एडव्हांटेज असं मिळालं असेल, की तुमच्या स्टॉलवरती फक्त एकच प्रॉडक्ट होतं. नॉर्मली स्टॉल्स कसे असतात, की स्टॉलचं भाडं भरून निघायला पाहिजे. मग कुठल्या मिळेल त्या गोष्टी त्या स्टॉलवरती ठेवायच्या आणि पाहिजे तेवढा सेल करायचा. तुमचा तो अनुभव कसा होता, की तुम्ही एकच प्रॉडक्ट ठेवलं होतं? म्हणजे येणाऱ्या लोकांना एवढं नक्की होतं, की हे सीरियस आहे या अगदी. बिझनेसमध्ये. तर त्याच्यावरती तुमचा अ, अनुभव कसा होता मग तिथे? पुण्यामध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा ह्या एक्झिबिशनचा प्रयोग केला होता, तेव्हा सुदैवाने दंडवते काकूंचा चेहरा माहीत असल्यामुळे किंवा
खूप आधीपासून आधी प्रॉडक्ट लोकांना माहित होतं. मध्ये थोडा ब्रेक गेला होता. त्यामुळे "अरे वाह! तुपाच्या लिपस्टिक का? मला नवीन काही आणलायत का? नवीन कलर आहे का?" असं म्हणून जे जुने हं. वापरणारे लोकं होते, हे तर स्टॉलकडे वळून येत होते. पण जेव्हा हे जुने लोकं स्टॉलवरती उभं राहून सांगायचे, की "आम्ही ही लिपस्टिक वापरलेली आणि खूप छान आहे बरं का. माझ्याकडे अजूनही 5-6 वर्षापूर्वीची लिपस्टिक आहे." याला अ, आपण जे म्हणतो ना, कस्टमरनी ब्रँड अँबॅसेडर सारखं काम करणं. हां. म्हणजे कुठलातरी एक सेलिब्रिटी चेहरा येतो आणि तुमच्या प्रॉडक्ट बद्दल बोलतो याही पेक्षा तुमचं प्रॉडक्ट ज्यांनी वापरलेलं आहे, ते कस्टमर्स हे तुमच्यासाठी बोलतात. तेव्हा ती माउथ पब्लिसिटी इतकी सुंदर होते. लोकं सांगतात येऊन. कारण त्यांनी स्वतःचे पैसे खर्च केलेले असतात त्याच्यासाठी. त्यामुळे त्या अ, बायका येऊन सांगायच्या, "अरे, ही छान आहे बरं का लिपस्टिक." मग एकाच्या जागी 2 किंवा 4 लिपस्टिक्स पुढे विकल्या जायच्या. हे माउथ पब्लिसिटीचं जे काम होतं, हे असं मला वाटतं आमचा एक जरी प्रॉडक्ट असला, तरी हे सोपं होत गेलं आमच्यासाठी. दुसरी गोष्ट अशी होती, की वेगळं उठून उभं राहणं जे होतं, म्हणजे स्टँडिंग आउट ज्याला म्हणलं जातं. कारण स्टॉल्स बाकी ह्याच्यामध्ये सुद्धा केमिकलशी संबंधित स्टॉल्स असायचे. ऑर्गॅनिकचा आमचा एकच स्टॉल होता. और नॅचरल वस्तू देणारा स्टॉल आमचा एकच होता फक्त. सो तेव्हा कुठे भारतामध्ये नॅचरल, सेंद्रिय पद्धतीची द्राक्ष हे कुठेतरी शब्द कानावरती यायला हं. हळू सुरुवात झाले होते. हं. पण ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय हे फक्त खाण्याशीच जोडलं गेलेलं होतं. हं. तोपर्यंत कॉस्मेटिक्सच्या फील्डमध्ये ऑर्गॅनिक हा शब्द फारसा आलेला नव्हता. निदान भारतीयांच्या बाबतीत तरी नव्हता. परदेशामध्ये कदाचित ब्रँड्स एस्टॅब्लिश व्हायला लागले होते. पण भारतामध्ये नक्कीच नव्हते. आणि त्याचा बहुधा फायदा आम्हाला घेता आला. नाही इथे आता युरोपमध्ये आम्ही राहतो, तर युरोपमध्ये आम्ही बायो म्हणतो. US, बरोबर. ऑस्ट्रेलियामध्ये नॉर्मली तिथे ऑर्गॅनिक म्हणतात. म्हणजे साधारण येस. कन्सेप्ट सेमच असेल. अ, पण तरीही तिथे प्रत्येक ठिकाणची मला वाटतं आयडिया थोडी वेगळी आहे, की पूर्ण नॅचरल गोष्टींनी बनवणं बरोबर. किंवा त्यात केमिकलचा अंतर्भाव किती असणं या डेफिनिशनवरती मला वाटतं ठरत असतील, की ते कुठल्या प्रॉडक्टमध्ये काय इन्क्लूड करतात. येस. एनिवे पण तुमचा तो आता जो बर्वा ब्रँड एस्टॅब्लिश झाला, तो बर्वे आडनावावरूनच झाला असं नॅचरली वाटतं. पण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी स्टोरी आहे असं तुम्ही सांगा. अ, मुख्यतः कसं होतं, जेव्हा आम्ही पूर्वी अ, त्या ब्रँडचं काम करत होतो, तेव्हा यंग हे नाव होतं. म्हणजे अगदी 70 वर्षाच्या आजीलाही वाटलं पाहिजे, की ती यंग आहे आणि छोटी मुलगी तर यंग म्हणूच शकते. पण समव्हॉट असं झालं, की यंग ह्याला इट स्टार्टेड साउंडिंग लाइक चायनीज. तर आम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आमच्याशी जोडली गेलेली आम्हाला नकोच होती. त्यामुळे ॲट अ पॉइंट वी स्टार्टेड थिंकिंग ऑफ चेंजिंग द नेम, ब्रँड नेम. बदलूया असा विचार जेव्हा यायला लागला, तेव्हा आम्ही खूप काय-काय नावं घेऊन बसलो होतो. पण एक कुठेतरी पक्कं होतं, की उत्तम आणि चांगलं हे आपण लोकांच्या पर्यंत देणार आहोत आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून देत आहोत आणि निसर्गाशी संबंधित आहे. तर सहज जेव्हा या गोष्टींचा विचार चालू होता, तेव्हा "तोची विठ्ठल बरवा" हा शब्द मराठी माणसासाठी तरी काही नवीन नसतो. म्हणजे बरवा म्हणजे उत्तम, बरवा म्हणजे चांगलं, बरवा म्हणजे शुद्ध, बरवा म्हणजे डिव्हाइन असा ओके. विठ्ठलाशी संबंधित जेव्हा शब्द येतो, तेव्हा त्या गोष्टी इथे येऊन थांबतात. और ऋतू हिरवा, ऋतू बरवा म्हणलं, की निसर्गाशी संबंधित काहीतरी आहे. मग नैसर्गिक घटकांचा वापर आहे, तर बरवा का नको? आणि शेवटी जसं तुम्ही म्हणालात तसं, "अरे वाह! बरव्यांचा बरवा का?" तर म्हणजे दॅट हे इज नॅचरल इन्स्टिंक्ट की बरव्यांचा बरवा असं. पण येस. ते त्याची बाजूची बाकीची बॅकग्राऊंड सांगितली त्याच्यामुळे अजून एक कन्सेप्ट कळली की हे सगळं नैसर्गिक आणि डिव्हाइन कनेक्टेड असं सगळं एकत्र आणल्याचं एक समाधान पण आहे त्याच्यामध्ये. अ, जास्तीत जास्त गोष्टी जेव्हा तुम्ही नॅचरल देण्याचा प्रयत्न करताय किंवा उत्तम देण्याचा प्रयत्न करता, तर ते उत्तम पण जे आहे ते बरवे या शब्दाशी येऊन थांबतात. म्हणून मग तो बरवा आणि नवरा माझा शोधकार्य चालू असताना असा पटकन येऊन म्हणाला, "कशाला एवढी नावांची शोधाशोध करताय? बरव्यांचा बरवा असं करून टाका ना," म्हणलं. म्हणजे आम्हाला तर एक सेकंदभर असं वाटलं, की अरे आपण 8-10 दिवस बसलोय
नावं काढतोय, हे बघूया, हे कसं वाटतंय, ते कसं वाटतंय, आणि ह्यानी येऊन 2 मिनिटात सांगून टाकलं बर्व्यांचा बरवा. हे पण एक बिझनेस माइंडच आहे ना. तर म्हणजे क्विक. खरंच आहे. मला एक आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीत आपण एकदम आत असे उतरून जेव्हा बघत असतो ना, तेव्हा काठावरच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसतच नाही. तर हे तो बहुधा काठावर उभं राहून बघत होता, त्यामुळे ते त्याला जास्ती सोपं गेलं सांगणं की बर्व्यांचा बरवा म्हणावा. आणि दॅट वेंट विथ अ फिलॉसॉफी जी आमच्या डोक्यात हे होतं की शुद्ध उत्तम निसर्गाशी संबंधित म्हणून बरवा. त्याला ते अगदी छान कॅची होऊन गेलं आणि मग ओळखायलाही सोपं झालं बर्व्यांचा बरवा म्हणून. आता हे जे इंटरनॅशनल ब्रँड्स असतात ते टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपर सगळीकडे त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट चाललेले असतात. तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला तुम्हाला त्यांच्या मार्केटमध्ये शेअर घेता येतोय आणि तो कॉन्फिडन्स आल्यानंतर तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाण्याची इच्छा आहे, असं काही प्लॅन आहेत का तुमचे? अं, बाजारातला प्रवेश तर आमचा छान होता. जसं मी तुम्हाला म्हणलं की हं, सुरुवातीला छोटी छोटी एक्झिबिशन असतील किंवा डायरेक्ट कस्टमर्स पर्यंत जाणं असेल. मग वेगवेगळे चॅनल्स या प्रॉडक्टसाठी बघणं असेल की जसं जनरल स्टोअर्स तर सगळीकडे आपल्याकडे कोपऱ्या कोपऱ्यांवर असतात. पण या प्रॉडक्टचं जे वेगळेपण आहे, हे तुम्हाला कुठे समजू शकतं? तर ऑर्गॅनिकची जी शॉप्स आता तुम्हाला दिसायला सुरुवात झाली आहे, जिथे कस्टमरचा माइंडसेटच त्या दुकानामध्ये पाय ठेवताना असतो, की मला इथे चांगलं मिळणार आहे. हं, हं. सो आम्ही अशा शॉप्स मधून आमचा प्रॉडक्ट अवेलेबल केला. किंवा मला एक गोष्ट सांगायला खूप आवडेल. ज्या पद्धतीने मी काम सुरू केलं होतं, माझ्या वेळाचा उपयोग करून मला हा प्रॉडक्ट लोकांच्या पर्यंत पोहोचवता येत होता. माझ्यासारख्या 100 बायका मला उभ्या करता आल्या पाहिजेत. हे त्याला विमेन एम्पॉवरमेंट कुणी म्हणेल किंवा महिला सबलीकरण असा शब्द त्याला वापरला जाईल, की काहीही कॉन्सेप्ट किंवा हे हा क्रायटेरिया डोक्यात न ठेवता. पण बऱ्याच वेळेला हे आपल्याला पाहायला मिळतं, की मुलं लहान असताना इच्छा असून सुद्धा काम नाही करता येत. नोकरी असेल तर गोष्ट वेगळी. आपण काहीतरी व्यवस्था करतो मुलांच्यासाठी आणि मग बाहेर जातो. पण जॉब नाहीये माझा, पण मला माझ्या वेळाचा उत्तम उपयोग करता येणार आहे. माझा संपर्क चांगला आहे. तर अशा वेळेला या संपर्काचा उपयोग मला हा बिझनेस सेटअप करण्यासाठी होऊ शकतो. असा विचार जसा मी केला होता, तसाच समविचारी बायकांना जर मी उभं करू शकले, तर हा बिझनेस मला अशा पद्धतीने वाढवता येईल आणि माझ्यासारख्याच बायका या एंटरप्रेन्योर्स म्हणून उभ्या राहू शकतील. हं. हा एक विचार होता. सो चॅनल्स आम्ही जे काही ह्या प्रॉडक्टसाठी डिस्ट्रिब्युशनला वापरतो, ते म्हणजे रेग्युलर चॅनल, काउंटर्स जिथे आहेत तिथे. माझ्यासारख्या बायकांचा आम्ही हे घेऊ शकलो. आणि कोविडनी डिजिटल मार्केटिंगचं जे फील्ड ओपन करून दिलं आपल्याला सगळ्यांनाच, ते मला वाटतं आमच्यासाठीही एकदम मदतगार झालं. सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग या दोन्हीच्या मदतीने आम्ही फक्त साताऱ्यापुरते, पुण्यापुरते, महाराष्ट्रापुरते असे न राहता भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा दुसरा फायदा असा झाला, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये फार पूर्वीपासून आपण कौतुकाने असं ऐकत आलो आहोत, की अं, माझा काका ना यूएसला गेला होता आणि माझ्यासाठी तिकडून येताना त्यांनी लिपस्टिक्स, क्रीम्स, नेल पेंट्स असं घेऊन आला आहे. आणि आज मला सांगायला या प्लॅटफॉर्मवरून खरंच आनंद होईल. यूएसच्या 20 स्टेट्समध्ये बर्वाचे प्रॉडक्ट अवेलेबल आहेत. वा. आणि जे कोणी भारतीय लोक युएस मध्ये राहतात, ते जेव्हा आपले नातेवाईक इकडे येणार असतील किंवा इकडून कुणी येणार असेल, तर त्यांना आवर्जून सांगतात माझ्यासाठी बर्वाचे प्रॉडक्ट घेऊन ये. हं. एक ते आपल्याला अ, लहानपणापासून आपण ऐकलेलंच, म्हणजे कमीत कमी या पिढीमध्ये तरी आहे, की गाईचं तूप सगळ्यात चांगलं. आणि त्याच्यापासूनच तर सगळं सौंदर्य प्रसाधनं बनत असतील तर का नको? म्हणजे तोटा तर नक्कीच नाहीये. आपण हे नेहमी ऐकतो, की हे जे केमिकल मेड जे असं काही असतात प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असतं आणि त्याचा कितीही त्यांनी म्हणलं, की याचा इफेक्ट होत नाही, तरी लाँग टर्म इफेक्ट होणारच. तसं
तो एक ऍडव्हान्टेज आपल्याला दिसतो याच्यामध्ये. तर पण अमेरिकेत 20 स्टेट्समध्ये आहे म्हणजे यू हॅव ऑलरेडी क्रॉस द बॉर्डर आणि आता बाकीच्या ठिकाणी पण तुम्हाला असंच करण्याची इच्छा असणारच नक्कीच. पण आता नक्कीच आहे. हां, याच्यातला अजून एक भाग सांगते मी. जर्मनीमध्ये US मध्ये तर प्रॉडक्ट जेव्हा घेऊन जायचं असेल, तर इथलं जे FDA अप्रूव्हल असतं, हे US साठी इट इज ओके फॉर दॅम. ओके. पण जर्मनीमध्ये ही प्रोसेस नाही. हो, जर्मनीमध्ये प्रत्येक प्रॉडक्ट तुम्हाला पाठवून तो टेस्ट करावा लागतो हो. आणि त्याचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. आमच्या 22 प्रॉडक्ट पैकी 8 प्रॉडक्टचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन जर्मनीमध्ये पण झालेलं आहे. ओके. सो कदाचित येत्या वर्षभरामध्ये जर्मनीमध्ये पण प्रॉडक्ट अवेलेबल व्हायला सुरुवात होतील. युकेचे रजिस्ट्रेशनचे प्रोसेस अजून वेगळे आहेत. ब्रेक्झिट नंतर प्रत्येक देशाने स्वतःची नियमावली बनवलेली आहे. पोस्ट कोविड तर खूप वेगवेगळ्या गोष्टी होत निघाल्या आहेत. पण एक गोष्ट मला सांगायला जरूर आवडेल, की नैसर्गिक घटक जे आहेत, याचा वापर जर असेल केलेला आणि तुमचे नॉर्म्स तुम्ही जर नॉर्म्समध्ये बसत असाल, तर मला वाटतं नैसर्गिक, ऑर्गॅनिक असं म्हणत तुम्हाला याच्या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसेस कंप्लीट करता येऊ शकतात. आणि आम्ही म्हणतो, की आम्ही नैसर्गिक पण आहोत, ऑर्गॅनिकही एवढ्यासाठी आहोत, की जेव्हा निसर्गातून येणारा नॅचरल घटक वापरला जातो. ऑर्गॅनिक या शब्दामध्ये ना खरं तर अं, आयुर्वेद, नॅचरल, हर्बल या सगळ्याचं कॉम्बिनेशन जर कशात आपल्याला बघायला मिळेल, तर ऑर्गॅनिक या शब्दाचं असतं. म्हणजे हं. केमिकल त्याच्यात कुठल्याही प्रकारचं वापरलेलं नाही. आमचा बर्वाचा USP हा आहे, की कुठलाही प्रॉडक्ट तुम्ही जरी घेतलात, तर त्यातला जो हिरो इन्ग्रेडियंट असतो, हा आयुर्वेदावर आधारित आहे. हां. कारण पुन्हा अ, मलाही 4 जनरेशन्सची आयुर्वेदाची बॅकग्राऊंड आहे. माझे पणजोबा हे निष्णात वैद्य होते. त्यांच्याकडून ज्ञान आजीपर्यंत आलं, आजीकडून आईकडे आलं आणि आईकडून माझ्याकडे पण आलं. त्याचा कदाचित आधी मी वापर केलाही नव्हता. पण आता ही माझ्या व्यवसायाची ही गरज आहे. त्यामुळे आयुर्वेदाची अ, आधारलेला मी असं म्हणतो. कारण तूप हे इतकं उत्तम औषध म्हणून आयुर्वेदाला मान्य आहे. तर तुपावर आधारित जेव्हा तुम्ही एखादा प्रॉडक्ट समोरच्यांना देता आहात, तो 100% चांगल्या गुणधर्माने त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. याची खात्री असते. त्यामुळे नैसर्गिक, ऑर्गॅनिक, आयुर्वेदावर आधारित असं जेव्हा तुम्ही काही लोकांच्या पर्यंत नेऊन देता आहात, तेव्हा त्याला रिस्पॉन्स हा चांगलाच मिळताना आम्हाला दिसतो आहे. हं. ह्याच्यात ऍक्च्युली स्पर्धा लगेच येतातच. म्हणजे आता आपलं एक काहीतरी ऑर्गॅनिक होतंय म्हणल्यानंतर इंटरनॅशनल कंपनी लगेच तिथे येऊन हजर होतात, की काय पुदिना युक्त हे प्रॉडक्ट आहे वगैरे. ऍक्च्युली आपल्यालाही माहिती असतं, की रियालिटी किती आहे त्याच्यामध्ये. हो. पण ही अशी स्पर्धा तुम्हाला अजून कुठे जाणवली का, की याच म्हणजे ऑर्गॅनिक क्षेत्रामध्येच, नैसर्गिक प्रोडक्शनमध्येच अजून कोणी तीच कन्सेप्ट घेऊन आलंय आणि त्याच्यामुळे स्पर्धा तयार झाली असं होऊ शकतं का? ब्रँड्स तर मार्केटमध्ये आहेतही. आत्ताही आहेत. भारतीय मार्केटमध्ये हं, सुद्धा आहेत, जे निसर्गाशी संबंधित आहेत किंवा नॅचरल गोष्टींचा वापर करणारे आहेत. आता ते लोकांना अवेअरनेस पण यायला लागला आहे. सो जसं मी म्हणते, की पायोनियर असं नाही म्हणणार मी. काम बरेच लोकं पॅरलली एकाच वेळेला करत होते. पण अ, बर्वाची कॉम्पिटिशन मोठ्या ब्रँड्सची जी काही होती, जीव आपला खूप छोटा जरी असला, तरी जेव्हा तुम्ही क्वालिटी मेंटेन ठेवता, तेव्हा त्यांच्या मार्केटिंग खर्चावरती जो काही मोठे ब्रँड्स मार्केटिंगवरती खर्च करतात, याही पेक्षा कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे आमच्या दृष्टीने जास्ती महत्वाचं ठरलं. त्यांच्याकडून होणारी माउथ पब्लिसिटी ही आमच्यासाठी महत्वाची ठरली. मी अत्यंत धाडसाने हा शब्द वापरते, की कस्टमर्स हेच आमचे ब्रँड अँबॅसेडर होते. आजही आहेत. कारण 2010 मध्ये ज्या लोकांनी माझ्याकडनं वस्तू घ्यायला सुरुवात केली होती, ते आजही बर्वाच्याच प्रॉडक्ट्स वापरतात. हं. या इतकी अ, अभिमानाची गोष्ट खरं तर आमच्यासाठी नक्कीच, नाहीये. नक्कीच. हो. मग त्या कस्टमरना तुम्ही काय म्हणणार? नुसते कस्टमर म्हणणार, लॉयल कस्टमर म्हणणार, का ब्रँड अँबॅसेडर्स म्हणणार? कारण जेव्हा असा एक कस्टमर पुढे येतो आणि सांगतो, ज्याला आपण आता व्हिडिओ रिव्ह्यूज म्हणू.
जेव्हा सांगतो की मी हे प्रॉडक्ट वापरलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी वापरावं तशी माझी इच्छा आहे. हे जेव्हा सांगत असतात ना, तेव्हा त्यांनी हा प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च केलेले असतात. स्वतःचे पैसे खर्च करून ते तुमच्याबद्दल चांगलं बोलणार. सो देअर वी से की तुमचे गुणधर्म बाकीच्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी तुमची मदत केलेली आहे, येस, दोज आर युअर ब्रँड अँबॅसेडर्स. तूप आणि नैसर्गिक घटकांचा वापर हा एक बर्वाचा USP कायमच राहिला आणि तो जाणवल्यामुळेच कदाचित कस्टमर्स रिपीटेडली आमच्यापर्यंत येत राहिले आहेत. मग हे कस्टमर्स होते जे 10-10, 12 वर्ष आमच्यापर्यंत आहेत किंवा आता बर्वाची माहिती सोशल मीडियामधून म्हणा, फेसबुकमधून म्हणा, Instagramमधून म्हणा, जशी जशी लोकांच्या पर्यंत पोहोचते आहे, तसे सेलिब्रिटीज सुद्धा आमच्याकडे यायला सुरुवात झाले. सेलिब्रिटीजचे चेहरे जेव्हा दिसायला लागतात, तेव्हा पुन्हा बर्वाच्या बाबतीत मी म्हणेन की सेलिब्रिटीज आल्यानंतर सुद्धा आमचे कस्टमर्स हे आमच्यासाठी सेलिब्रिटी कायमच राहिले. हम्म. त्यांच्या त्या स्टेटसमध्ये बदल कधीच नाही झाला. म्हणजे सेलिब्रिटीज हे स्टेजवरती आपल्याला दिसतात किंवा जाहिरातीत आपल्याला दिसतात म्हणून आपण म्हणतो की आपल्यापेक्षा एक पायरी वरती आहे. पण जेव्हा रिव्ह्यूज आपल्याकडे आपल्यासारख्या बोलणाऱ्या शेजारच्या घरातल्या दिसणाऱ्या कोणीतरी जेव्हा आपल्याला सांगितलेलं असतं ना की नाही, ही गोष्ट छान आहे, तुम्ही वापरून बघा. हा बर्वाचा प्रवास ना थोडासा उलटा झाला. म्हणजे बाकीच्या ब्रँड्सच्या बाबत असं होतं की सेलिब्रिटीज आधी टीव्हीमध्ये, पेपरमध्ये ऍड करताना दिसतात आणि मग आपण सामान्य माणसं ते वापरायला सुरुवात करतो. हम्म. हम्म. इथे उलटा प्रवास होता. हं. सामान्य लोकांनी आधी हे वापरायला सुरुवात केलं, त्यांनी याची जाहिरात केली आणि मग ही गोष्ट सेलिब्रिटीज पर्यंत पोहोचत गेली. तर मला वाटतं की जागा कुठेही असो, मनुष्याची जी मेंटॅलिटी आहे, मानसिकता जी आहे, ती याच पद्धतीने असते. ही अशीच काम करते आणि याचा फायदा बर्वाला कायमच झालेला आहे. कुठल्या सेलिब्रिटींनी याचं कौतुक केल्याचं तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे मला वाटतं कोणीतरी याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे असं मला आठवतंय थोडंफार. अ, दोन साधारणपणे 6 वर्षापूर्वी पहिल्यांदा अ, राणी गुणाजी नाव आपल्याला ऐकून हो. सगळ्यांनाच माहिती आहे. अ, तिची मला एक म्हणजे छोटीशी हे सांगावीशी वाटेल तुम्हाला. लोकमान्य सेवा संघ पार्ले इथे एक्झिबिशन असतं आणि त्या एक्झिबिशनवरती जवळपास 8 एक वर्षापूर्वी अं, राणी गुणाजी फिरत-फिरत आमच्या स्टॉलवरती आल्या आणि "अरे वाह! गाईच्या तुपापासून बनवलेली लिपस्टिक" असं म्हणून त्यांनी पहिल्यांदा एक लिपस्टिक आमच्याकडनं विकत घेतली. ते एक्झिबिशन 10 दिवसाचं होतं. दुसऱ्या दिवशी राणीताई परत आल्या. त्यांनी पुन्हा अजून एक वेगळा प्रॉडक्ट घेतला. मग 4थ्या-5व्या दिवशी तर आम्हाला असा अनुभव आला, की त्या स्टॉलवर आहेत म्हटल्यानंतर चेहरा तर नोंद होता सगळ्यांच्यासाठी. बरं त्या ओरिजिनली पार्ल्याच्याच आहेत. त्यामुळं त्यांचं बालपणच पार्ल्यामध्ये गेलेलं असल्यामुळे जनरलीच त्यांना ओळखणारे लोकं भरपूर होते. तर अनुभव आम्हाला असा आला, की त्या स्टॉलवर आहेत म्हटल्यानंतर 2चे 4, 4चे 8 लोकं होणं साहजिक होतं. त्या स्वतःहूनच सांगायच्या, "मी ना 4 दिवसापूर्वी लिपस्टिक विकत घेतली खूप सुंदर आहे बरं का, ट्राय करून बघा." सो तिथे आम्हाला अ, तो हे झाला. त्यानंतर पुढची 4ही वर्ष जेव्हा-जेव्हा पार्ले टिळकला आमचं एक्झिबिशन असायचं, राणीताई स्टॉलवरती यायच्याच. बाय डिफॉल्ट स्वतःसाठी प्रॉडक्ट घेऊन जायच्याच. पण त्या तिथल्या लोकांनाही सांगायच्या. हां. आणि तो जो एक सेलिब्रिटी कनेक्ट आमचा त्यांच्याबरोबर झाला होता, त्याच्यातून कोव्हिडमध्ये मी पहिली रिक्वेस्ट त्यांनाच केली, की "ताई माझ्यासाठी एक व्हिडिओ तुम्ही बनवून द्याल का, की ज्याच्यामध्ये मला प्रॉडक्टबद्दल सांगता येईल." दॅट वॉज द फर्स्ट सेलिब्रिटी व्हिडिओ व्हिच वी गॉट. ज्यांनी लोकांचं लक्ष आमच्याकडे अजून गेलं. मग अदिती सारंगधर असेल, अमृता संत असेल, फॉर दॅट मॅटर शुभांगीताई गोखले, हां. अतिशय सीनियर नाव आहे. हो. सखी गोखले आपल्याला ऐकून माहिती असते. हो. सखी आमचे प्रॉडक्ट वापरायला लागली. त्यानंतर सायली संजीव आहे. मग तर ती त्यानंतर लिस्टच आहे आता. मृण्मयी देशपांडे आहे आणि आज मला सांगायला खरंच आनंद होईल, की मराठी इंडस्ट्रीतले मला वाटतं 70% लोकं आहेत, की जे बर्वा आता वापरत. त्यांना बरं. त्यांचे चांगले रिझल्ट्स दिसत आहेत. आणि मग ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो आहोत किंवा आम्हाला समजतं, की हे सेलिब्रिटी वापरतायत. मग आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना रिक्वेस्ट करू शकतो, की तुम्ही आमच्यासाठी
आमच्या प्रॉडक्टबद्दल बोलाल का? पण याचा आम्हाला म्हणजे कित्येकदा असं होतं, की त्यांनी परस्पर प्रॉडक्ट खरेदी केलेलेही असतात. आम्हाला हे माहीतही नसतं. हां. कुठून तरी हे कानावर येतं, की अरे, त्यांच्याकडे परवा बापरे आहे बाप! बरं का. हां, हां. आणि मग आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. म्हणजे निर्मिती सावंतांपर्यंत आम्ही असेच पोहोचलो. हां, हां. किंवा खूप आता अ, मालिका असतील, चित्रपट असतील किंवा सिनेसृष्टीमध्ये वावरणारी लोकं असतील. हे बर्वाचे प्रॉडक्ट वापरत आहेत अँड वी आर रिअली थँकफुल टू दॅम. उत्तम. म्हणजे सुरुवात तुम्ही म्हटलं तसं ब्रँड अँबॅसेडर्सनीच सुरुवात केली. साधारण घरातल्या महिलांनी याची येस, जास्त ॲडव्हर्टाइजमेंट केली आणि नंतर आता अगदीच. सेलिब्रिटीज त्याचा वापर करतायत. हे उलटा प्रवास सुरू झाला. हे खरंय. एक उत्तम उदाहरण आहे, की कशाप्रकारे आपण व्यवसाय वाढवू शकतो आणि वाढतो. जर क्वालिटी मेंटेन केली तर ते सगळं शक्य होऊ शकतं. पण याच्यामध्ये मग आता तुम्हाला सुरुवातीला तुम्ही सुरुवात सगळी सांगितली. त्याच्यामध्ये अजून काही अडचणी आल्या, असं काही कधी वाटलं, की "अरे, आपण या क्षेत्रात उगाच आलो, आता नको होतं इथे यायला." असं कधी वाटलं का? अ, नाही फारसं. खरंच नाही. म्हणजे साधारणपणे स्त्रीच्या आयुष्यात मुलं लहान असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, त्या माझ्यासाठीही होत्या, की नेमके माझ्या एक्झिबिशन्सच्या तारखा आणि त्यांच्या परीक्षांच्या तारखा या जवळपास कुठेतरी सिमिलरच यायच्या. पण नवरा भक्कम पाठीमागे उभा होता. सुदैवाने मी साताऱ्यातच राहायची. माझी आई पण तिथेच असायची. सो जरी नोकरी करत असेल, तरी शनिवार, रविवार ती मुलांच्यासाठी काढू शकायची. किंवा कित्येकदा असं झालेलं आहे, की अ, माझी नणंद माझ्या इथून बऱ्यापैकी जवळ राहते, मोठी नणंद. तर ती मुलांच्यासाठी येऊन थांबायची. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं जातं, की स्त्री जेव्हा व्यवसाय करायला उभी राहते, उलटं सांगेन, पुरुष जेव्हा एखादा व्यवसाय करायला उभा राहतो, तेव्हा त्याच्यामागे एक स्त्री उभी राहिली तरी बास असतं. त्याला काही बघायला लागत नाही बाकीचं. पण जेव्हा स्त्री व्यवसाय करायला उभी राहणार असते ना, तेव्हा तिला 1, 2 नाही 10 हातांची मदत लागते. आणि ते 10 हात जे असतात, ते तिच्या छोट्या मुलांचे सुद्धा असू शकतात. म्हणजे मला अतिशय आनंदाने सांगायला आवडेल, की मी जेव्हा कामासाठी बाहेर जायची असायची, तेव्हा माझ्या मुलांनी कधीही मला या गोष्टीसाठी त्रास नाही दिला. म्हणजे त्यांना माहीत असायचं, की आई कुठेही बाहेर मैत्रिणींच्याकडे निघालेली नाहीये किंवा सो कॉल्ड बायकांच्या बाबतीत जे म्हटलं जातं, की गप्पा मारायला कुठेतरी जाऊन बसल्यात. माझ्या मुलांना ही गोष्ट माहीत होती, की आई कामासाठी बाहेर जाणार आहे. त्यामुळे त्यांनी मला कधीही त्रास नाही दिला. हं. दुसरं म्हणजे नवऱ्याने तर भक्कम साथ या बाबतीत दिलीच. पण माझी नणंद असेल, सासूबाई असतील, कित्येकदा असं व्हायचं, की नवऱ्याचाही स्वतंत्र बिझनेस होता. त्यालाही त्याच वेळेला कामाला जायला लागणार असेल, तर सासूबाई आणि बाबा पण दुसऱ्या गावातून येऊन थांबायचे तिथे. हं. कोणी ना कोणीतरी माझ्यासाठी कायम उभं राहिलेलं आहे. आणि याच्या बरोबरीलाच मी म्हणेन, की अ, आपल्या हाउस हेल्पच्या असतात ना, घरच्या कामाच्या बायका ज्या असतात, आपण भारतीय आम्ही म्हणजे इथे राहणारे, भारतात राहणारे लोकं खरंच प्रिव्हिलेज्ड असतो या बाबतीत, की अ, ज्या घरी कामाला येणाऱ्या बायका आहेत, त्यांनाही हे माहीत असायचं, की वहिनी कामासाठी बाहेर जात आहेत. हं. त्यामुळे त्यांनी 10 ची वेळ असेल ना, तर त्यांनी कधी चुकवली नाही. हे कारण सगळ्यांनीच मदत त्या केली. त्या तिथे सगळ्यांचं पोहोचल्याशिवाय मी माझ्या कामाला बाहेर जाऊ शकणार नव्हते. हां. त्यामुळे त्याही वेळेत आल्या आणि मी बाहेर पडू शकत होते. हं, सो हं. मला हे सांगताना अजिबात लाजही नाही वाटत ह्या गोष्टीची, की जिथे मला मदत घेणं शक्य होतं, ती मी जरूर घेतली होती. सुपर वुमन होण्याचा प्रयत्न मी नाही केला. कारण तो कित्येकदा आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी सुद्धा स्ट्रेसफुल असतो. सगळंच मी जर एकटीने करायचं म्हणलं, तर नाही शक्य होत. हां, हां. आहे माझ्या नंदेनी मदतीचा हात पुढे केला. माझ्या कामाच्या बायकांनी हात पुढे केला. आईनी पुढे केला. नवऱ्यानी पुढे केला. ती मी मदत घेत गेले. अ, हा तर झाला व्यक्तिगत आयुष्यात. बिझनेसमध्ये सुद्धा मी जसं म्हणलं तसं, की क्वालिटी आम्ही मेंटेन ठेवत गेलो. त्यामुळे व्यवसायाच्या बाबतीत येणारे सुद्धा जे तक्रारीचे सूर असतात हं, किंवा त्या गोष्टींशी आम्हाला नाही डील करायला लागलं. हं, हं. 100% क्वालिटीवरती काम करत गेलो. मग तो बर्वाचा कंटेनरही असेल, आउटर पॅकिंग असेल किंवा आतली वस्तू असेल. कुठल्याच गोष्टीमध्ये कधीही कॉम्प्रोमाईज केलं गेलं नाही. त्यामुळे प्रोडक्शनही उत्तमरित्या हँडल होत गेलं आणि जसं मी म्हणलं, की अ, मदत घेत गेलो त्यामुळे हे सोपंही होत गेलं. कारण प्रोडक्शन
पाहण्यासाठी प्रीती आणि सारंग हे दोघं होते. त्यांच्यापर्यंतचे फीडबॅक हे सतत आमचे यायचे. जसं पोस्ट करोना सोशल मीडियाकडे वाढत गेलं, तसं डिजिटलचं काम हँडल करणारे असे नवरा बायकोच्या 3 जोड्या आम्ही एकत्र काम करत गेलो आणि आम्हाला आमच्यासाठी गोष्टी सोप्या होत गेल्या. म्हणजे मार्केटिंग सगळं आमच्याकडे होतं. एक मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी आहे, ती दोघं जण हँडल करतात आणि मग डिजिटल मार्केटिंगची हँडल केली जाते. आणि मग हे असे असंख्य हात जोडले गेल्यामुळे व्यवसायातल्या ज्या छोट्या अडचणी होत्या कदाचित, त्या खारीचा वाटा प्रत्येकाने दिल्यामुळे आमचा छोटा रामसेतू असा उभा राहत गेलाय. नाही, हे खरं बरोबर आहे, की सगळ्यांचं मदत असेल तर हे सगळं सहज सुलभ होत जाऊ शकतं. अगदी. त्याच्यामुळे मी पुढचा प्रश्न विचारणार होतो, विचारू की नाही हा विचार करतोय, पण तरी विचारतोच, की या क्षेत्रात नाही तर अजून काय केलं असतं? पण मला आता आत्तापर्यंत ऐकलं ते असं वाटतंय, की सगळं याच क्षेत्राकरता केलं गेलं होतं. त्याच्यामुळे मग दुसरं काय करता येण्यासारखं होतं? नाही, खरंय. मी अ, जसं म्हटलं आधी, की मी या क्षेत्राला निवडलं का या क्षेत्राने मला निवडलं? कित्येकदा हा प्रश्न मलाही पडतो. बहुधा अ, मला वाटतं हे तू मला की मी तुला अशीच गोष्ट आहे. इट वॉज डेस्टिन्ड टू कम टू बी लाइक. त्यामुळे या क्षेत्रात कदाचित नसते आले तर माहित नाही. बघू. नवीन काही सुचलं. कदाचित असं आहे फॅशन इंडस्ट्री किंवा ब्युटी इंडस्ट्री इतकी मोठी आहे, की याच्यात काही ना काहीतरी कदाचित काही ना समोर काहीतरी येत झालं गेलं असतं. असतं. आता साधी सिंपल गोष्ट आहे सर. आम्ही ब्युटी इंडस्ट्रीमध्ये जरी काम करत असलो, तरी ऑर्गॅनिकचा आमचा जो मूळ पिंड आहे, हा सुटलेला नाही. याच्यातूनच बर्वाच्या साईटवरती सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर चक्क ऑर्गॅनिक गूळ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो तिथे. किंवा आता अजून एक अलाइड प्रॉडक्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळतील म्हणजे न्यूट्रास्युटिकल्स ज्याला म्हणलं जातं. ओव्हर द काउंटर विकले जाणारे जे प्रॉडक्ट असतात, जिथे तुम्हाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते. त्याच्यामध्ये ब्युटी इंडस्ट्रीशी संबंधित म्हणजे अ, आम्ही ज्या फील्डमध्ये काम करतोय याच्यामध्ये काही वेळेला फक्त टॉपिकल ॲप्लिकेशननी गोष्टी सुधारणं शक्य होत नाही. म्हणजे क्रीम्सच्या बाबतीत जर घेतलं तुम्ही, तर पिगमेंटेशन असा जो विषय असतो, जो 40च्या जवळपास बऱ्यापैकी त्रासदायक होत राहतो. याला टॉपिकल ॲप्लिकेशननी कित्येकदा परिणाम मिळत नाही. मग तेव्हा तुम्हाला आयुर्वेदाच्या आधारे पोटातून जर बूस्टर म्हणून काही देता आलं, तर आतून आणि बाहेरून असं दोन्ही वेळेला जर कव्हरेज आपण देऊ शकलो, तर उत्तम परिणाम आपल्याला मिळवता येऊ शकतात. म्हणून आम्ही न्यूट्रास्युटिकलची रेंज सुद्धा आता अवेलेबल केली आहे. म्हणजे सुरुवातीला हा इट्स काइंड ऑफ एक्सपान्शन ऑफ युअर बिझनेस इंटू येस, डिफरंट एरिया, की फक्त बाहेरनं नाही, पण आतनं पण कसं आतून आहे. येस. सो अँड दॅट इज ऑल्सो हेअरफॉल ऑर्गॅनिक. हेअरफॉल हा इश्यू आहे. तर हेअरफॉलला नुसता शॅम्पू कंडिशनर कधी-कधी काम नाही करत. रूट्सला स्ट्रेंथनिंग करण्यासाठी म्हणून तुम्हाला पोटातून पण त्याच्यासाठी गोष्टी द्यायला हव्या आहेत. मग तिथे आवळा मदतीला येतो. तिथे आयुर्वेदाची कास धरता येते. सो जे न्यूट्रास्युटिकल्स सुद्धा तिथे तुम्हाला जे दिसत आहेत, हे आमच्या इंडस्ट्रीशी संबंधितच तुम्हाला पाहायला मिळते. हेअरफॉल आहे, पिगमेंटेशन आहे, पिंपल्स आहेत. सध्या तरी 3 नवीन हे आम्ही सुरू केलेले आहेत. की कॅप्स्युलेशन फॉर्ममध्ये याही तुम्हाला कॅप्सूल्स मिळू शकतात, ज्या तुम्हाला पोटात घेता येतात. सो आतूनही तुम्हाला या प्रॉब्लेमवरती सोल्युशन मिळवता येतं आणि टॉपिकल ॲप्लिकेशन सुद्धा. त्यामुळे असं तरी नाही वाटत आहे, की म्हणजे नाही मला या क्षेत्रात कामाक्षी जोगळेकर बर्वे यांच्या 2-3 पिढ्यांचा आयुर्वेदाचा एक जो मागावा होता किंवा पाठबळ होतं ते, आईकडनं आलेलं ऑर्गनायझेशन, वडिलांकडनं आलेलं व्यावसायिक कल्पना आणि नंतर सासरी मिळालेलं परत मिळालेलं व्यावसायिक बळ, हे सगळं मिळून आज येस, आपण एक बघतोय तर बर्वा ब्रँड आणि तुम्ही येस. त्याच्या संचालिका. तर अजून काही अ, अजून कोणाचं काही उल्लेख करण्यासारखं आहे का, की ज्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला जास्त चालना मिळाली म्हणा किंवा तुम्हाला काही असे अ, जे तुमचे सन्मान म्हणा केले गेले किंवा तुम्ही काय केलं, की त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला अजून त्याच्यामध्ये वर आले, की हे करता येऊ शकेल आपल्याला अजून पुढे, असं काही? अ, मुख्य एक गोष्ट अशी होती, की चांगले प्रॉडक्ट जेव्हा असतात, तेव्हा जर ते लोकांच्या पर्यंत तुम्हाला पोहोचवायचे असतील,
तर अं, एक मार्ग तुम्ही असा घ्या की डायरेक्ट लोकांच्या समोर तुम्हाला जाता येईल. डायरेक्ट फीडबॅक त्यांच्यापर्यंत तुम्हाला मिळू शकतात. आणि मग तुमच्या डोक्यातली कॉन्सेप्ट आणि समोरच्यांची मागणी या दोन्ही गोष्टींची सांगड घालून अजून काही वेगळं जर करता आलं, तर जसं मी तुम्हाला म्हणलं की एकाने आम्हाला विचारलं काजळ नाहीये का तुमच्याकडे? तसं आता सनस्क्रीन्स जे आहेत, हे मार्केटमध्ये आत्ताही जे अवेलेबल सनस्क्रीन्स आहेत, ते आता चांगलं SPF 70 पर्यंत न्यायला लागलेत लोकं. याची खरंच गरज आहे का? किंवा R&D मध्ये असं लक्षात आलं की SPF 40-50 पर्यंत जरी तुम्ही घेतलेलं असेल, तर एक सिंपल हे सांगून ठेवतोय. आपला समज असतो की आत्ता मी SPF लावलं, बाहेर पडलो आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ना मला काही लागणार नाही. असं नाही आहे. SPF हे दर 4 तासांनी अप्लाय करावं लागतं. तेव्हाच ते तुमच्या स्किनला प्रोटेक्शन देऊ शकतं. मग तुम्ही SPF 70 लावा, नाहीतर SPF 30 लावा. हा जो टेक्निकल भाग आहे, हा तुम्हाला लोकांच्या पर्यंत जर पोहोचवता नाही आला, तर तुमचा प्रॉडक्ट लोकांच्या पर्यंत समजणार नाही आहे. आणि अ, जर प्रॉडक्टच नीट समजला नाही, तर ऑब्व्हियसली वापर कसा करायचा हेही लक्षात येणार नाही. हे जे कस्टमर एज्युकेशन आहे, हे जर रेग्युलर होत राहिलं, जर तुम्ही काय केलं आहे ते तुम्हाला योग्य पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचवता आलं, तर आणि तरच या गोष्टीमध्ये टिकून राहणं जे आहे, हे शक्य होऊ शकतं. आणि कस्टमर एज्युकेशनसाठी तर रेग्युलर आम्ही व्हिडिओज आणि ह्याच्यातून आमचा इन्फॉर्मेशन सगळी पोहोचवत असतोच. फक्त प्रॉडक्टशी संबंधित नव्हे, तर जनरलाइज गोष्टी ज्या आहेत, जसं मी आता SPF बद्दल म्हणलं, की 4च तास SPFचा इफेक्ट टिकतो. हे कोणीच तुम्हाला सांगायला येत नाही हो. म्हणजे कुठलीही मल्टीनॅशनल कंपनी असू दे किंवा नाही कुठलाही सांगत. ब्रँड हे सांगायला येतच नाही. पण हे जर आम्ही नाही सांगितलं, तर मग आम्ही काय करणार आहे? आम्ही त्याच प्रवाहामध्ये वाहत जाणार आहे. हम्म. तर हे नाहीये करायचं. जे योग्य आहे, जे खरं आहे, हे आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. दॅट टू. हे आम्ही सांगतोय. तरी चॉईस तुमच्या हातात आहेच, की म्हणून बरवा घ्यायचाय का तुम्हाला दुसरं काही वापरायचंय. सो माझ्या दृष्टीने कस्टमर एज्युकेशन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं, हम्म. जेव्हा तुम्हाला एखादा ब्रँड उभा करायचा आहे. खरंय. माहिती योग्य पद्धतीने द्या. प्रॉडक्ट 100% चांगलाच तुम्ही त्यांच्यापर्यंत द्या. प्रॉफिट मार्जिन थोडंसं कमी राहिलं तरी चालणार आहे. हल्ली ते सर्रास मार्केटिंग बघतो. टूथपेस्ट 24 तास तुम्हाला प्रोटेक्शन किंवा डिओड्रंट वापरा 48 तास वापरायची गरज नाही. रियालिटी नसते, बरोबर आहे. पण ते हे कळत नाही. सो आणि ते मला सांगण्याचं काम वाटतं तुम्ही प्रामाणिकपणे करता, की हे कुठलंही घेतलं तरी तेवढंच त्याचं एक सायन्स आहे त्याच्यामागे. त्याच्यामुळे ते तुम्हाला त्याच्यावर ओव्हरकम करायचं असेल तर थोडंसं अजून ऍडव्हान्स करायला लागेल, पण त्याला वेळ लागतो. मला वाटतं कस्टमर हे एज्युकेट व्हायला लागलंय. हम्म. इंटरनेटनी गोष्टी जशा हाताशी आणून दिल्या आहेत. पॅराबिन हा शब्द पूर्वी कोणालाही माहित नव्हता. आता जेव्हा आम्ही म्हणतो की बर्वाचे प्रॉडक्ट पॅराबिन फ्री आहेत, तेव्हा आम्हाला खूप सांगावं नाही लागत आहे. हम्म. कारण Google पामटॉप्स वरती अवेलेबल आहे आपल्या. हा. पॅराबिन नेमकं काय करतं हा. हे सांगायला Google बसलेलं आहे. हा. ते इन्फॉर्मेशन देत आहे. पण आपली सदसद विवेक बुद्धी वापरून जर आपण ह्या गोष्टींचा खरंच पडताळा घ्यायचा प्रयत्न केला, तर आपल्याला लक्षात येऊ शकतं, की पॅराबिन हे जर त्रासदायक असेल आणि वर्षानुवर्ष आपण वापरतोय हे, पण ते तुमच्या स्किनसाठी योग्य नाही आहे. हे हम्म. सांगायला कोणीही आपल्याला बसलेलं नव्हतं. जेव्हाही ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळायला सुरुवात झाली, जशी आम्हाला मिळाली ॲज अ मॅन्युफॅक्चरर, ॲज अ ब्रँड ओनर, तशीच कस्टमरलाही अवेलेबल आहे ना. हो, नक्कीच. आता लोकं म्हणतात, सल्फेट्स नाहीयेत का? ओके, ठीक आहे. मग आम्हाला हे वापरायला आवडेल. पॅराबिन्स नाहीयेत का? मग आम्हाला हे घ्यायला आवडेल. पण परवाचा अजून एक मला USP नाही म्हणणार, पण जसं तूप हे आमचं एक अ, घट्ट याच्यासाठी म्हणून लोकं घटक. बर्वाकडे येतात. हम्म. तसंच जेव्हा बर्वाचा कुठलाही वॉश ऑफ प्रॉडक्ट म्हणजे जो धुवून टाकायचा प्रॉडक्ट आहे, शॅम्पू असेल, फेस वॉश हा. असेल, हा. एक्सफोलिएटर असतील, हा जेव्हा तुम्ही वापरता, तेव्हा तुम्ही पर्यावरणाला देखील हानी पोहोचवत नाही. कशी हा. ते सांगते. SLS हा इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये नाही. म्हणजे सर्फॅक्टंट जे आहेत, सल्फेट्स जे आहेत, हे नाहीयेत त्याच्यामध्ये. नेमके हे काय करतात हे जर समजून घेतलं तर ते लोकांना खूप इझी जातं, की का आम्ही बर्वाकडे वळतो आहोत.
आपण जेव्हा चेहरा धुणार आहोत फेस वॉशने, हे पाणी जेव्हा तुमच्या बेसिनमधून, गटारांमधून, बाहेर नद्यांमधून समुद्रापर्यंत जातं पुढे, गटारांमध्ये एक शेलिंग जाड पद्धतीचं तयार होतं. हे जे शेलिंग आहे ते एसएलएसचे पोर्शन्स एकमेकांवर साठून साठून अशी फरशीसारखी ती जाड तयार होते. हम्म. तर ही पर्यावरणाची होणारी हानी आहे, जी आपल्या प्रॉडक्टनी होत नाही. हे स्केलिंग कुठल्याही प्रकारचं हम्म. गटारांमधून, नद्यांमधून होत नाही. प्लस हे जे इन्ग्रेडियंट आहेत हे सगळे पुढे जाऊन माशांच्या पोटात जरी गेले तरी ते त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला कुठल्याही प्रकारचा हानी पोचवणार नाही आहे. बॉटल्स आम्ही ज्या वापरतो आहोत त्या बॉटल्स सुद्धा रिसायकलेबल प्लास्टिकच्या आहेत. त्या रिसायकल होऊ शकणार आहेत. हम्म. म्हणजे तिथेही आम्ही पर्यावरणाला हानी पोचवायचा प्रयत्न करत नाही. म्हणजे जशी तुमच्या स्किनची काळजी घेणार आहोत तशीच आम्ही पर्यावरणाची पण काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आम्ही आमचा बेट देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. म्हणजे भरपूर युएसपीस तुमच्याकडे आहेत तुमच्या साईडने. आज तुम्ही खूप विचार करून त्याचा वापर करून घेतलाय की कशामुळे ओव्हरऑल लाईफ सायकल कसं व्यवस्थित राहील सगळ्यांचंच. पण हे रेकॉग्नायझेशन कुठे मिळालंय का तुम्हाला? कोणी असं त्याच्याकरता तुम्हाला कुठला सत्कार झालाय म्हणा किंवा कोणी तुमची नोंद घेतली की हा यांनी हे केलंय त्यांना त्याच्याबद्दल अवॉर्ड मिळालंय असं काही? मी ज्या गावातून येते सातारा, गाव जरी छोटं असलं तरी तिथून रेकग्निशन हे मला मिळालं होतं. सुरुवात तिथून झाली पहिल्यांदा. कूपर कॉर्पोरेशन ही मोठी संस्था साताऱ्यामध्ये, म्हणजे व्यवसायामध्ये खूप चांगलं नाव आहे त्यांचं. तर ते जेव्हा महिला दिनाच्या निमित्त काही नवीन चेहरे शोधण्याचा प्रयत्न करतात, कूपर कॉर्पोरेशनचा एक अवॉर्ड माझ्यापर्यंतही आला हम्म. होता की धडपड जी होती त्याला रेकग्निशन मिळालं होतं. एक किस्सा मला सांगावासा वाटेल. ठाणे वैभव हे रायगड जिल्ह्यातलं एक नामांकित वृत्तपत्र म्हणजे पेपर. माझा ठाणे जिल्ह्याशी काही संबंध नाही. मी आहे सातारा जिल्ह्यातली खरं तर. पण बर्वाच्या काही कस्टमर्सनी या ठाणे वैभववाल्यांच्या पर्यंत बर्वाची माहिती नेऊन पोहोचवली की असं असं यांचं काम चालतं आणि खूप वेगळं काम आहे. ठाणे जिल्ह्यातल्या जरी नसल्या तरी तुम्ही अवॉर्डसाठी यांचा विचार करा. आणि जवळपास 5 वर्षापूर्वी ठाणे वैभवच्या कडून पुरस्कार मला जाहीर झाला होता की अ, वेगळं काम करणारं स्त्री व्यक्तिमत्व असा 8 मार्चला त्यांचा कार्यक्रम होता, ज्याच्यामध्ये तो एक अवॉर्ड माझ्यापर्यंत आला होता. आणि मला अ, आनंद या गोष्टीचा आहे या पर्टिक्युलर पुरस्कारासाठी की आउट ऑफ द वे जाऊन मी ठाणे जिल्ह्यातली नसताना देखील, कारण त्यांचं कार्यक्षेत्र हे ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित असताना पण त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन सातारसारख्या जागेवरच्या स्त्रीचा विचार केला या गोष्टीसाठी. आणि याच्यासाठी मी बर्वाच्या कस्टमर्सना पण थँक्यू म्हणेन की त्यांनी हे तिथे नेऊन पोहोचवलं. आम्हाला तर कल्पनाच नव्हती या गोष्टीची, असा काही पुरस्कार असतो किंवा काय. आणि असं कुठे ना कुठेतरी असं लोकांच्या पर्यंत हे काम पोहोचतं आहे. दुसरा एक हे आहे की बऱ्याचशा फार्मसी कॉलेजेसमधनं किंवा व्यवसायाशी संबंधित एमबीएच्या कॉलेजेसमधनं म्हणा, विद्यार्थ्यांशी संवाद साधायला मला जेव्हा बोलावलं जातं, तो माझ्यासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट असते. कारण जी पिढी इथून पुढची 40 वर्ष या पृथ्वीतलावर वावरणार आहे, त्यांच्यापर्यंत ऑर्गॅनिकची माहिती नेणं किंवा केमिकल्स वापरत असलात तर ती वापरू नका आणि चांगल्या ह्याच्यामध्ये या, हा संवाद त्यांच्याशी साधायला मिळणं, हे मला वाटतं अतिशय वेगळी आणि छान गोष्ट असते. कारण फार्मसी कॉलेजमध्ये त्यांना कामच केमिकल्स बरोबर करायचं असतं. आणि साधारणपणे 2023 मध्ये पुण्यातलं जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे, त्यांचं फार्मसी कॉलेज जे आहे, तिथे मला विद्यार्थ्यांशी बोलायला या असं त्यांनी सांगितलं होतं. अँड दॅट इंटरॅक्शन वॉज सच वंडरफुल इंटरॅक्शन की हे विद्यार्थी आता पुढे फार्मसी इंडस्ट्रीमध्ये येणारे आहेत. कुणी बिझनेसमध्ये उतरणारे असतील, कुणी जॉबसाठी जाणारे असतील. पण त्यांच्या समोर सुद्धा केमिकल्स मध्ये काम न करता तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये सुद्धा येऊ शकता, हा इन्साइट देणं, ह्या गप्पा त्यांच्याशी मारायला मिळणं, म्हणजे पुरस्कारापेक्षा सुद्धा मोठी गोष्ट असेल तर मला वाटतं ही पण नक्कीच. आहे की जिथे युवा पिढी ही तुम्हाला बाय माइंडसेट
तुम्हाला चेंज करता येतेय. की हे नका वापरू, हे वापरा, जग इकडे जाणार आहे. सो अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पुरस्कारांपर्यंतही घेऊन जातात किंवा त्याच्याही पेक्षा कधी-कधी मोठ्या वाटू शकतात. कारण इथे तुमचा नवीन जनरेशनशी संबंध येतो. आणि खरंच मुलं खूप ॲक्सेप्टिव्ह आहेत. जे तुम्ही सांगता आहात त्यातलं त्यांच्या मनाला जर पटत असेल, तर ते तुमच्याशी खुलेपणाने बोलतात. सो हाही अनुभव माझा अतिशय चांगला आहे. म्हणजे हे एक समाजाला परत देणं हा प्रकार जो आहे तो याच्यातून त्याची सुरुवात म्हणता येईल अशी, की तुम्ही आत्तापर्यंत ते जे डेव्हलप केलंय ते ज्ञान पुढे पास करायचं आणि पुढच्या जगाला आता क्लायमेट चेंज आपण नेहमी म्हणतो त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे, की अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा सहभाग जर करून घेतला कोणी, तर त्याचा ओव्हरऑल इफेक्ट नक्कीच चांगला होईल. तुम्हाला कुठे निमंत्रण मिळालं होतं, की तुम्ही ज्या ठिकाणी जाणं प्रतिष्ठित मानलं जातं असं? अ, मी तर जसं तुम्हाला म्हटलं तसं, की अशा काही गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात. वेअर यू से की यू आर डेस्टिन्ड. G20ची शिखर परिषद जेव्हा भारतामध्ये होत होती, तेव्हा वेगवेगळ्या शहरांमध्ये G20चे वेगवेगळे सेक्टर्स केले गेले होते. तर पुण्यामध्ये जी परिषद झाली याच्यामध्ये स्त्रिया आणि व्यवसाय आणि याच्या दृष्टीने सरकारमध्ये सरकारच्या धोरणांमध्ये काय बदल अपेक्षित आहेत. ॲज अ वुमन एंटरप्रेन्योर मला G20 मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि मी म्हणते हा मान उंचावणारा हो, किंवा अ, विचार करायला लावणारा, मी दोन्ही म्हणते, की ही संधी माझ्याच पर्यंत का आली असावी आणि तो माझ्यासाठी मान उंचावणारा गोष्ट होती. नक्कीच. टेबलवर टेबलवरती जेव्हा डिस्कशन्स होत होते, तेव्हा 8-8, 10-10 लोकांच्या मध्ये आपल्या छोट्या व्यवसायातून आलेले अनुभव समोर मांडणं आणि त्याच्यातून पुढच्या व्यावसायिकांच्यासाठी काही रोडमॅप बनवणं, याच्यामध्ये सरकारला मदत करणारी जी G20 होतीये, त्याच्यात हं. माझ्यासारख्या छोट्या गावातून आलेल्या स्त्रीला संधी मिळणं, हे इट वॉज नक्कीच सन्मानाचं आहे. अगदी, अगदी मी म्हणते, की कुठेतरी तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची ती पावती होती बहुधा, म्हणून ही संधी तुमच्यापर्यंत चालून आली. आणि अ, जे काही मला आलेले अनुभव होते, ते मला तिथे सांगता आले. हं. त्याच्या अनुषंगाने सरकारी धोरणांमध्ये जो काही बदल अ, हवा आहे, ज्याने स्त्रिया जास्तीत जास्त व्यवसायाभिमुख होऊ शकतील. अशा गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवणं, याच्यासाठी कुठेतरी तुम्हाला तुमचा खारीचा वाटा देता आला. हे G20च्या माध्यमातून खरंच म्हणजे एक मनाला सॅटिस्फॅक्शन देणारं काम करता आलं, असं मला जरूर सांगता येईल. हा एक वेगळेपणा माझ्या कामातला, जो कदाचित अ, ब्युटीशी डायरेक्टली संबंधित नाही आहे, पण या फील्डमध्ये एवढी वर्ष असल्यामुळे हे माझ्यापर्यंत येत गेलं. नाही, नक्कीच ही अभिमानाचीच गोष्ट आहे, की G20 सारख्या जागतिक दर्जाच्या काय मीटिंग्स होतात त्यांच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हाईट करून त्याच्यामध्ये भाग घेता आला आणि तुमचा जो एक पर्स्पेक्टिव्ह आहे तो सगळ्यांसमोर ठेवता आला. तर तो एक नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि अशाच काही गोष्टी अजून होत राहतील तुमच्या आयुष्यात पुढे. त्या सगळ्याकरता अ, आमच्या शुभेच्छा नक्कीच आहेत. अ, येस सर. तुम्ही सामाजिक बांधिलकीने या सगळ्या गोष्टी करतायत. अजून हे आता महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांना पुढाकार घेण्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहन देताय. तुम्ही क्लायमेट चेंजमध्ये सहभाग म्हणजे एक खारीचा वाटा म्हणून पुढच्या पिढीला शिकवताय, की तुम्ही कुठल्या गोष्टी वापरायला हव्यात, नकोत. अजून काही अनुभव तुमचे असे सांगू शकाल का की काही आत्तापर्यंत बोलण्यात आलं नसेल आपल्या? अ, परवाच्याच बाजूने एक गोष्ट सांगू इच्छिते. जसं तुम्ही म्हणालात, की गिव्हिंग बॅक टू सोसायटी जे आहे, हे पर्वाच्या माध्यमातून पण आम्हाला करता येतं. लॉकडाऊनमध्ये 2020 मध्ये नवरात्रीचं निमित्त साधून म्हणजे जिथे स्त्री शक्ती असा हे घेतो आपण. आम्ही एक गोष्ट सगळ्यांशी शेअर केली होती. मी मी गेली अ, कित्येक वर्ष एका संस्थेशी संबंधित आहे. आकार फाउंडेशन म्हणून.
सांगली जिल्ह्यामध्ये ही संस्था आहे आणि हे अंडर प्रिव्हिलेज मुलांच्यासाठी ही संस्था काम करते. म्हणजे मुलं राहतात आपापल्याच घरी, पण त्यांचं शैक्षणिक पालकत्व हे इधर एखाद्या फॅमिलीकडे असतं किंवा त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जी आहे ही कोणीतरी वेगळ्या व्यक्तींनी घेतलेली असते. म्हणजे मी राहते माझ्या घरी, पण माझं शिक्षण हे कोणीतरी दुसरं पाहतं. त्याचा खर्च सगळा जो असतो ते कोणीतरी पाहतं. तर आकार फाउंडेशनच्या उज्ज्वलाताई परांजपे आहेत. यांच्याबरोबर मी जवळपास 27 वर्ष काम करते आहे. पूर्वी जेव्हा माझा व्यवसाय छोटा होता, तेव्हा जो काही माझा प्रॉफिट असेल, त्याच्यातून मला ते त्यांच्यापर्यंत शेअर करता यायचं. लॉकडाऊनच्या दरम्यान आम्हाला जसं ऑनलाईन ऑर्डर्स वाढत गेल्या, लोकांच्याशी डायरेक्ट म्हणजे कस्टमर मला डायरेक्ट नाही माहित व्हायचे, पण ऑनलाईन माझ्यापर्यंत पोहोचलेले असायचे. तर या कस्टमर्सना आपण करतोय हे काम कसं पोहोचवायचं असा जेव्हा विचार आला, तेव्हा आम्ही एक व्हिडिओ रिलीज केला होता, की आकार फाउंडेशन या संस्थेला आम्ही आतापर्यंत करत असलेली जी मदत आहे, याच्यामध्ये तुम्हाला देखील सहभाग देता येणार आहे. कसा? तर बर्वाचा एक प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही खरेदी केलात, तेव्हा त्यातनं ₹5 आम्ही बाजूला ठेवले आणि आर्थिक वर्ष संपताना आम्ही ते आकारपर्यंत पोचवायचे. असा एक आम्ही विचार डोक्यामध्ये आणला आणि आम्ही तो लोकांच्या पर्यंत पोहोचवला. 2020 मध्ये लॉकडाऊन होता. 2021च्या मार्चला 31 मार्चला मला पहिल्या वर्षीचा आकडा सांगताना सुद्धा खरंच खूप आनंद होतोय. जवळपास 67,000 पेक्षा जास्त रक्कम आम्ही आकार फाउंडेशन पर्यंत पोहोचवू शकलो. ती सगळ्या आमच्या बर्वाच्या कस्टमर्सच्या मदतीने. कारण हे जे आव्हान आम्ही त्यांच्यापर्यंत केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा म्हणून एका प्रॉडक्टसाठी ₹5 असे त्यांनी आम्हाला दिले. पण म्हणजे जेव्हा प्रॉडक्ट त्याचं त्यांनी एक खरेदी केला. मोठं एक हे तयार झालं ना, एक कलेक्शन म्हणता येईल तसं. येस. त्या वर्षी ₹67,000 होते. पुढच्या वर्षी तीच रक्कम जवळपास 1,42,000 पर्यंत गेली. तिसऱ्या वर्षी ती रक्कम 1,67,000 का 1,86,000 पर्यंत गेली आणि मला वाटतं या वर्षीची रक्कम 2,00,000 पर्यंत नक्की जाईल. उत्तम. म्हणजे तो तुमचं हा बरवा ब्रँडचं सेल आणि त्याचं कॉन्ट्रिब्युशन गिव्हिंग बॅक हे दोन्ही वाढतच आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही वेगळं काहीच करत नाही आहोत. आमचे कस्टमर जे समोर बसलेले आहेत, हेच त्यातले आमचे भागीदार आहेत. आम्ही एक विचार समोर ठेवला होता आणि त्या विचाराला त्यांनी दिलेलं पाठबळ जे आहे, ते ह्या रकमेच्या स्वरूपाने आम्हाला पुन्हा आकारपर्यंत घेऊन देता येत आहे. दुसरी संस्था आहे सिर्फ म्हणून, जी सैनिकांसाठी काम करते. भारतीय सैनिकांना सियाचीन आणि या भागामध्ये श्वास घेण्यासाठी जिथे अडचण होते, तिथे ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवायचे असतात आणि ह्या ऑक्सिजन प्लांट तिथे बसवणं याच्यासाठी ही सिर्फ काम करते. आणि यांच्याबरोबर देखील परवा 3 वर्ष कनेक्टेड आहे. आपण त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्या प्रॉफिटमधून रक्कम पोहोचवत असतो. मागच्या वर्षीची रक्कमही 25 होती. त्याच्याही आदल्या वर्षी आपण 25,000 रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती. 2 गोष्टी आम्ही ठरवल्या आहेत, की अ, जिथे कुठे सैनिकांसाठी काम करता येईल, तिथे 100% करायचं. कारण ते आहेत म्हणून आपण बॉर्डर्सच्या आत नक्कीच. उत्तम राहू शकतो. नक्कीच. हो. छान निवांत हातपाय पसरून झोपा काढू शकतो, टीव्ही पाहू शकतो, पिक्चरला जाऊ शकतो, भेळ खाता येते. ही सैनिकांमुळे आपल्याला करता येऊ शकते. सो जो काही आपल्या उत्पन्नातला वाटा असेल, तो त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. आणि जिथे कुठे मुलांच्या शिक्षणाशी संबंध येतो आहे, तिथे आम्हाला जे काम करता येईल, ते आम्ही बर्वाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करत असतो. तिथे आकार आहे. साताऱ्याच्या जवळ एक मतिमंद मुलांची शाळा आहे, एहसास म्हणून. तिथे पण अशा प्रकारे मदत आम्ही पोहोचवत असतो. सो गिव्हिंग बॅक टू सोसायटी मी आज पहिल्यांदा मला वाटतं एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून ह्या गोष्टी सांगते आहे. अ, कायम कायम आपले पूर्वीचे लोक म्हणायचे, की एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताला कळलं नाही पाहिजे. पण अशी गोष्ट आहे, की हे जर नाही कळलं, तर कदाचित पुढच्यांना पण त्याच्यातून कुठेतरी एक हे मिळतो आणि परस्पर तुम्ही आकारपर्यंत, एहसासपर्यंत पोहोचूच शकता. हो. तिथे बर्वाची गरज आहे तसं नाही. डायरेक्टली कोणीही जाऊच शकतं. पण आम्ही नावं जर सांगितली, तर लोकांना सोपं जातं. एक गाईडलाईन मिळते. त्यामुळे ह्या संस्थांपर्यंत बर्वाच्या माध्यमातूनही तुम्ही पोहोचूच शकता.
हो, नक्कीच. म्हणजे आज सगळी जी माहिती घेतली, तुम्ही जी दिली आता, तुमचा जीवन प्रवास सगळा प्रेरणादायी आहे सगळ्यांनाच, की जरी बॅकग्राऊंड असली तरी त्याचा उपयोग करून घेऊन त्याचा परत समाजाकरता कसा उपयोग करता येईल याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सौ कामाक्षी जवळकर बर्वे. तर तुम्ही आज या आमच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारल्यात, तुमचे अनुभव सांगितलेत आणि बाकीच्या स्त्रियांना अ, काहीतरी एक उत्साह येईल असं एक उदाहरणं दिलीत तुमच्या आयुष्यातली. तर त्याच्याकरता बृहन्महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड तर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या व्यावसायिक आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काही शेवटचा बाकीच्या महिलांना सल्ला द्यायचा असेल, गाईडन्स द्यायचा असेल तर कृपया प्लीज. अ, सल्ला देण्याइतकी खरं तर खरंच मी मोठी नाही आहे. पण जे कोणी माझी आपली ही मुलाखत ऐकताहेत, याच्यातल्या प्रत्येकासाठी कदाचित असं असेल, की अं, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ असं जे म्हणलं जातं, तिथे आम्ही व्यवसाय करताना आम्ही आमच्या लोकांशी जेव्हा बोलतो, तेव्हा आम्ही असं म्हणतो, की एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. बिझनेसमध्ये जरूर या आणि आपल्यासारखे 10, 15, 100 लोकं उभे करण्यासाठी त्यांना अ, नोकरी देणारे व्हा. नोकरी किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणारे व्हा आणि सगळेच जण या व्यावसायिकतेच्या सुपंथाकडे जाऊया. मला वाटतं बृहन्महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड यांनी माझ्यासारख्या छोट्या गावातून आलेल्या एका स्त्रीला ही संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी खरंच मनःपूर्वक त्यांची देखील आभारी आहे आणि तुमच्या सगळ्यांची देखील आभारी आहे.